आम्ही सगळे 1989 प्रबोधिनी 10वी, परंतु मी प्रमोशन दिलं उगाच मोठं केलंय उगाच, कारण म्हातार नाही आम्हाला तुमच्या म्हाताऱ्यांचं सेक्शन याला ट्रोलिंग म्हणतात. मी प्रबोधिनीचं काम युवक विभागात असताना करत होतो. त्यानंतर दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या उभारणीमध्ये पहिली 3 वर्ष, आणि मग IT इंडस्ट्रीमध्ये बरीच वर्ष मुख्यतः अजय बरोबर काम केलं. आणि 3.5 वर्षापूर्वी कॉर्पोरेट लाईफ मधनं निवृत्ती स्वीकारून सध्या आता पूर्णवेळ प्रबोधिनीचं दीनानाथ मंगेशकर रुग्णालयासाठी व्हॉलंटरीली काम करतो. माझं नाव अजय फाटक. मी 1977 मध्ये 10वी झालो आणि त्याच्यानंतर तरतरीच्या गोष्टी केल्या. म्हणजे इवन इन माय प्रोफेशनल करिअर मी अगदी एकच विशिष्टच गोष्ट केली असं म्हणता येणार नाही. जरी ब्रॉडली टेक्नॉलॉजी सर्व्हिसेस आणि टेक्नॉलॉजी प्रॉडक्ट डेव्हलपमेंट एरियामध्ये काम केलं बरेच वर्ष. 2007 पर्यंत माझी कंपनी होती. त्याच्यानंतर ती कंपनी मल्टिपल मर्जर्स अँड ॲक्विजिशन्सच्या थ्रू फायनली सॅमसंगमध्ये जमा झाली. 2019 साली मी तिथून बाहेर पडलो आणि तेव्हापासनं, आणि ॲक्च्युली त्याच्या आधीपासनं 2013 सालपासून मी इकॉलॉजिकल सोसायटीबरोबर ॲक्टिव्हली काम करतो. आणि 19 नंतर मग ते थोडंसं अजून वाढवलं आणि आता आणखीन नवीन गोष्टी हातात घेतोय करायला. नमस्कार, मी नितीन राजहंस. मी 1974 11वी बॅचचा. 77 साली ग्रॅज्युएट झालो आणि माझ्या वडिलांचा एक टाईप फाउंड्री म्हणून व्यवसाय होता. त्याकाळी प्रिंटिंग हे खिळ्यांच्या मदतीने होत असे. त्याच्यामध्ये मी जॉईन झालो. ते करता करताच ICWA केलं मी 81 सालपर्यंत. असा मानस होता की ICWAची प्रॅक्टिस करावी, पण व्यवसायाच्या एकंदरीत सगळ्या व्यापामुळे ते जमलं नाही. त्या काळी भारतीय भाषांमधली वळणं टायपाची खूप कमी असायची आणि राष्ट्रीय पातळीवर त्याच्या स्पर्धा घेतल्या जायच्या. त्याच्यामध्ये आम्हाला देवनागरी टाईप डिझायनिंगमध्ये 9 राष्ट्रीय पुरस्कार मिळाले होते, ज्याच्यातल्या 3 मध्ये माझा स्वतःचा सहभाग होता. आणि त्याच्यानंतर मग हा व्यवसाय जसा कालानुरूप मागे पडत गेला किंवा पूर्ण ऑब्सोलीट झाला. त्यानंतर बदलत होतं. 96 सालापासून माझा ॲडव्हर्टायझिंग, ब्रँडिंग आणि इतर सगळ्याशी संबंधित व्यवसाय आहे. आता त्यातनं मी आत्मनिवृत्त आहे. बाकीच्या सामाजिक संस्थांशी आणि प्रबोधिनीतल्या अगदी सुरुवातीच्या सगळ्या मैदान आणि संध्याकाळचे व्यायाम याच्या सगळ्याच्या सवयीमुळे खेळ आणि व्यायामाची आवड जोपासते. नमस्कार, मी अपर्णा कुलकर्णी, आधीची अंजली राजगुरू, मुलींची पहिली बॅच 1975. नंतर मी साताऱ्याला स्थायिक झाले. युनायटेड वेस्टर्न बँकेमध्ये नोकरीची सुरुवात केली. त्याच्यानंतर IDBI मध्ये मर्जर झाल्यावर रिटायरमेंट IDBI मधनं घेतली आणि आधी 9 वर्ष घेतली कारण मला थोडंसं सामाजिक कार्य करायचं होतं. मग त्याच्यानंतर मला लगेच सुदैवानी बाल न्याय मंडळात बोर्ड मेंबर म्हणून संधी मिळाली, म्हणजे ज्युव्हेनाइल जस्टिस बोर्डला. तिथं 4 वर्ष काम केलं आणि आता मात्र पूर्णपणे हाऊस मेकर असं म्हणता येईल. नातवंड आणि माझ्या सासूबाई, आम्ही 4 पिढ्या आता राहतो आहे एकत्र. तुमच्या लक्षात आलं असेल की एक मोठा स्पेक्ट्रम आहे आपल्याकडे, म्हणजे वेगवेगळ्या विषयांमध्ये आणि वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये काम केलेले. तर सचिन, तू पण थोडीशी लवकर कॉर्पोरेट ह्याच्यातून रिटायरमेंट म्हणण्यापेक्षा काम थांबवलंस असं म्हणूया आपण तिथलं, आणि तू पण त्याच पद्धतीने केलंस. मला तुम्हाला म्हणजे एक ह्याच्यावरची प्रेरणा काय होती, म्हणजे अशा पद्धतीने थांबवावं अशा ह्याची, म्हणजे ती आहे क्लिअर तरी पण एकदा. खरं या गटात म्हणायचं तर कॉर्पोरेट करिअर करायची प्रेरणा काय होती हे 16 वर्षात सापडलं नव्हतं. म्हणजे कॉर्पोरेट करिअरला जायच्या आधी मी ग्रॅज्युएट झाल्यावर 3 वर्ष पूर्ण वेळ प्रबोधनीचं काम करत होतो. मग मंगेशकर JPMTचं काम करत होतो आणि ते सगळं आवडत होतं. आपत धर्म म्हणून कॉर्पोरेट करिअर मध्ये गेलो, ते चांगलं चालू होतं. पण थोडस तत्वज्ञान म्हणायचं होतं. ततकिम हे पद्य जे आपल्याला आपण शाळेत रोज म्हणायचो, ते हे सगळं आपण का करतोय आणि आपल्याला परत काहीतरी चांगलं काम करायचंय. त्यामुळे संधी मिळताच त्यातनं बाहेर पडतो. पूल जास्त होता पुरुषपेक्षा. माझंही तसंच झालं. म्हणजे नोकरी करत होतो ते एक चाकोरीबद्ध एक जीवन चाललेलं होतं. पहिली मी कुटुंब हा थोडासा सेंटर होता, मध्य होता. कारण आमचं म्हणजे मध्यमवर्गीय म्हणजे निम्न मध्यमवर्गीय म्हटलं तरी चालेल. आणि घरी सासूबाई होत्या, माझ्या आजी सासूबाई होत्या, ते दोघी निरक्षर होत्या.
आणि मिस्टर सासरे नाही आहेत मला. आणि मिस्टरांवर सगळा भार होता. म्हणजे कुटुंबाने 14 वर्ष माझ्या असं लक्षात पण आलं नाही की आपण प्रमोशन घेऊ शकतो. एक सकाळी उठायचं, आवडायचं, जायचं. पण त्याच्यानंतर मग असं लक्षात आलं की जेव्हा थोडंसं स्थैर्य आलं की आपण थोडं आपल्यासाठीच खूप जगलो. म्हणजे मागं वळून जेव्हा बघतो आता 50 वेळ, तेव्हा असं लक्षात येतं की आपण आपल्यासाठी उठलो, जेवलो, झोपलो, सगळं झालं. मग आणि हे जे थोडेसे बालसंस्कार म्हणा, बाल शिक्षण आणि आरोग्य त्याच्यात मला थोडं काम करायचं होतं. म्हणून मग जेव्हा फायनान्शियल सिक्युरिटी आली की जेव्हा आता काय गरज नाही त्याची, त्या क्षणी ठरवलं. आणि सगळ्यात महत्त्वाचा दुसरा मुद्दा की सासूबाई माझ्या 83 वर्षाचे होत्या, तर त्यांनी माझ्यासाठी खूप केलं. आता माझी पाळी, तर मी थोडंसं त्यांच्यासाठी केलं पाहिजे. मी 9:30ला माझं पुरणपोळीचं ताट तयार असायचं, काही प्रश्न नव्हतो. किंवा माझी मुलगा जेवला का नाही, झोपला का नाही, मला काही बघायला लागायचं नाही. कुलपा लावा, गॅस बंद केला का नाही, काही नाही. म्हणजे मग आता आपली पाळी आहे तर आपण मी थोडं केलं पाहिजे. आणि दुसरं म्हणजे पुढचं प्रमोशन घेतलं की मी कोल्हापूरला 3.5 वर्ष काढली शेवटची. त्याच्या पुढचं घेतलं असं तर मी डायरेक्ट नागपूरला गेले असते. मग माझं घराचं काय नाही तर मी त्याला प्रेफरन्स दिला पहिल्यांदा. आणि मुलगी माझी पुण्याला होती, मी कोल्हापूरला होते. आणि बाकी सासूबाई, मुलगा आणि नवरा साताऱ्यामध्ये होता. त्यामुळे म्हणजे आता बाहेर पडल्याशिवाय ये नाही. आणि टेन्शन सगळ्यांना माहिती आहे, नोकऱ्या आता सोप्या नाही राहिल्या, खूप स्ट्रेस असतो. तर हेल्थ इज वेल्थ. जशी आतापर्यंत तब्येत आहे तशी शेवटपर्यंत राहावी. आणि मग जी काही पेन्शन वाढेल, पगार मिळेल, तो डॉक्टरला देण्यापेक्षा आपण आपल्यावर खर्च करावा. म्हणून मी बाहेर. नितीन, तुम्ही अर्धनिवृत्त, म्हणजे तुमच्या दोघांच्यात पुन्हा असं आहे की तुम्ही अर्धनिवृत्त आणि अजय म्हटला तर सगळ्यात निवृत्त आणि कशातच नाही. त्याच्यामुळे असं ओळीने एकेकाकडे. माझं कसं होतं, साधारण मी असं डोक्यात ठेवलेलं होतं की वयाच्या 55व्या वर्षानंतर आपल्याला इतर ज्या काही आवडणाऱ्या गोष्टी असतील त्याच्यासाठी आपण वेळ द्यायचा आहे. तोपर्यंत माझा व्यवसायातून जवळ 37-38 वर्ष झालेली होती. आर्थिक स्थैर्य आलेलं होतं आणि काही आवडीच्या गोष्टी करायच्या असं ठरवलेलं होतं. तर योगायोग म्हणा, काय करायचे असं त्यावेळेला नक्की ठरलेलं नव्हतं. पण योगायोग म्हणा 2 सामाजिक संस्थांशी माझा संबंध आला त्यावेळेला. लक्ष फाउंडेशन म्हणून एक संस्था आहे जी सैनिक आणि नागरिकांमधलं ब्रिज गॅप ब्रिज करण्याचं काम करते. आणि दुसरं आहे देणे समाजाचे म्हणून उपक्रम असतो जो NGOजना एक व्यासपीठ उपलब्ध करून देतो त्यांचं काम लोकांपुढे मांडण्यासाठी. त्या दोन्ही संस्थांची कुठल्या ना कुठल्या तरी कारणाने मी त्यांचे कार्यक्रम बघितले, ते भावले आणि त्यांना अप्रोच झाल्यानंतर त्यांचा मी भाग होऊन गेलो. त्यांनी 10-12 वर्ष मग ते आवडत गेलं. त्याबरोबरीने मग असे काही राहिले ते मी मग अशी म्हणत असं की खेळांची पहिल्यापासून आवड. प्रबोधिनीत सगळे खेळ खेळलो होतो, पण टेनिस खेळायचं राहिलं होतं. मग गेली 3-4 वर्ष मी म्हणलं आपण आता टेनिस शिकूया, मग टेनिस शिकलो. त्यानंतर आता गेल्या 6 महिन्यामध्ये नवीन खेळ आला, आता अजितशी बोलतो पिकल बॉल नावाचा, गेल्या 6 महिन्यामध्ये तो शिकलो. मग सिंथेसायझर कधी कलेमध्ये काय केलं मी सिंथेसायझर गेली 3-4 वर्ष शिकायला लागलो. जी काय आवडीची कामं आपल्याला त्यावेळेला करता आली नाही व्यवसायाच्या व्यापामुळे, त्यावेळेला खूप व्याप असायचा, ती करायची ह्या केवळ एका हेतूने याच्यामध्ये आलो. आणि मी म्हणलो होतं की 3-4 तास लागतील तसे व्यवसायाला देतो, बाकी याच्यामध्ये जास्त वेळ. अजय, तू आता म्हणत होते तू निवृत्त झाला आहेस आणि झाला नाहीयेस, आणि मगाशी तू म्हणालास की एकाच वेळेला अनेक गोष्टी तू पहिल्यापासून करतच आलास, तर त्याच्यामुळे तू ह्या असा निर्णय घेऊ शकलास की निवृत्त झालो पण आहे आणि नाही पण आहे. तर जरा सांग ना, तू जे काय करतोयस त्याच्यात तुझी प्रेरणा काय होती? आणि अगदी खरं सांगायचं तर मी काही असं प्लॅन केलं नव्हतं कुठल्याच पद्धतीने. आणि मी पहिल्यापासून कुठल्याच गोष्टी फारशा प्लॅन केलेल्या नाहीत, फॉर्च्युनेटली और अनफॉर्च्युनेटली. पण 2001 साली मी एक पुस्तक वाचलं. त्या पुस्तकाचं नाव होतं नॅचरल कॅपिटलिझम. आणि दॅट वॉज वन ट्रिगर पॉईंट की मला असं लक्षात आलं की आपलं काहीतरी चुकतंय, आपण जे करतोय काहीतरी चुकतंय, काहीतरी वेगळं करायला पाहिजे. म्हणून पुढची एक 5-6 वर्ष आम्ही एक प्रयोग पण केला. म्हणजे तो फारसा सक्सेसफुल झाला नाही, पण आम्ही त्या पुस्तकाच्या आधाराने एक सॉफ्टवेअर डेव्हलप केलं आणि त्याचा वेगळ्या पद्धतीने आपल्याला ते डिलिव्हर कसं करता येईल असा एक प्रयत्न करायचा म्हणजे उदाहरण देतो की जनरली एअर कंडिशनिंग कंपनीज एअर कंडिशनर्स विकतात, तर आम्ही एअर कंडिशनिंग विकणे म्हणजे कम्फर्ट होतं या दृष्टिकोनातून काय करता येऊ शकेल असा एक प्रयोग केला. संजय वॉज पार्ट ऑफ दॅट लिटल डिव्हिजन. संजय करुंदरे माझा क्लासमेट आहे, पण तो काय फारसा सक्सेसफुल होऊ शकला नाही. पण माझा अजूनही तसंच मत आहे की आता आपल्याला तो फरक करायला पाहिजे.
आपण ज्या पद्धतीने गोष्टी कन्झ्युम करतो त्याच्यापेक्षा वेगळ्या पद्धतीने त्या वापरून आपल्याला सिमिलर सर्व्हिसेस मिळू शकतात. तो दॅट वॉज अ स्टार्टिंग पॉईंट. ते पुस्तक थोडक्यात अजून एक्सप्लेन करून सांग ना, म्हणजे कन्सेप्ट म्हणून. म्हणजे आणखीन एक वेगळं पण उदाहरण देतो आणि ते सोपं आहे समजायला जास्त. सगळेजण आपण एक प्रवास करत असतो आणि बरेचसे लोक आपण गाड्या वापरतो आणि परंतु लोकांना गाडी वापरणे म्हणजे आपण एक्झॅक्टली काय करतो हे समजत नाही, असं माझं एक अजूनही मत आहे. आपल्याला करायचं असतं की आपण एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी जायचं असतं, पण त्याच्यासाठी आपण जे काय साधन वापरतो त्याचा परिणाम नेचरवर किंवा रिसोर्सेसवर काय होतो याचा आपण काही विचार करत नाही. गाडी केमिकल एनर्जी कायनेटिक एनर्जी मध्ये कन्वर्ट करताना 25% एफिशियन्सी करते आणि त्याच्यानंतर मी त्याच्या पुढे जाऊन 60 किलोचा माणसाला हालायचंय पण मी 1560 किलो हलवतो. या प्रकारामध्ये माझी ऍक्च्युअल रिअल एफिशियन्सी 1% होती. तर ह्याच्यातनं माझ्या असं लक्षात आलं की हे काहीतरी गडबड आहे. हे दिस इज नॉट द वे वी रिअली लुक ॲट कन्झ्युमिंग रिसोर्सेस. आणि त्याच्यामुळे पहिली गोष्ट मी स्वतः अशी केली, म्हणजे मी करतच होतो की मी गाडी चालवणं जवळजवळ बंद केलं. मी स्वतः अजूनही जवळजवळ 99% वेळेला सायकलवरच फिरतो. त्याचा अर्थ मी फक्त 12 किलो ॲडिशनल वजन माझ्या वजनाव्यतिरिक्त वाढवतो. तर हे उदाहरण अशासाठी दिलं की दिस इज कॉल्ड प्रॉडक्ट्स एज सर्व्हिस. तर हा विषय डोक्यात आल्यामुळे मी जो प्रयोग केला जो पुरेसा काही चालला नाही, त्याच्यानंतर मग 2008 साली मी इकॉलॉजिकल सोसायटीचा एक कोर्स आहे सस्टेनेबल मॅनेजमेंट ऑफ नॅचरल रिसोर्सेस अँड नेचर कन्झर्वेशन म्हणून, तर तो केला. प्रोफेसर प्रकाश गोळे म्हणून इकॉनॉमिस्ट ओरिजिनली जे होते, ही टर्न इन टू नॅचरलिस्ट अँड इकॉलॉजिस्ट, त्यांनी तो सेट केलेला गेले आता 25-26 वर्ष तो कोर्स चालू आहे. 1913 पासून 2013 पासून मी ते शिकवतो. पण तर त्याच्यानंतर आणखीन एक पुढचं परिवर्तन झालं की अजून काहीतरी बदल केले पाहिजे. तो एक विचार डोक्यात होता आणि त्याच्यामुळे हळूहळू प्रवास त्या दिशेने सुरू होता. मग ज्या वर्षी असं लक्षात आलं की आता ज्या कंपनीत काम करतोय त्यांना माझी काही खूपशी जरूर नाहीये, त्यावेळेला मी ठरवलं की आता आपण जास्त याच्यामध्ये पडायचं आणि मग आय स्टार्टेड एक्सप्लोर. सो तुझा बिझनेस जो आहे तो तू दुसऱ्या गोष्टींमध्ये मर्ज केला. तिथून तुमच्या बाबतीमध्ये तुमचा बिझनेस अजून चालू आहे आणि बिझनेसच्या माणसाला नेहमी हा प्रश्न असतो की सडनली सगळं बंद करून टाकता येईल. आता अर्धनिवृत्त झाल्या तर हळूहळू त्याचं सक्सेशन प्लॅनिंग नावाची एक गोष्ट करावीच लागते. म्हणजे सेकंड इनिंग, आपल्या सेकंड इनिंगचा विचार करताना करून ठेवलेल्या गोष्टींचा, तर ह्याचं प्लॅनिंग कसं केलं? सक्सेशन प्लॅनिंग केलं म्हणताना माझा मुलगा इंजिनियर आहे, त्यांनी MBA मार्केटिंग केलं होतं आणि त्याला सुरुवातीला जॉब करायचा. काही दिवसांनी त्यावेळेला माझा व्यवसाय भरपूर तेजीवर अजूनही चांगला आहे, पण त्याच्या डोक्यामध्ये नक्की ठरलेलं नव्हतं. जेव्हा एकदा त्यांनी असं सांगितलं की हो बाबा मला बिझनेसमध्ये येण्यात इंटरेस्ट आहे, तेव्हा त्याला फक्त मी एकच सांगितलं की धंदा ही 24 तासाची नोकरी आहे. तुला आत्ता तिथे 8 तास, त्याच्यानंतर मी घरी बसीन हे नाही, तुझी पूर्णतः तयारी असेल तर तू. त्याच्यानंतर त्याची त्याला तयारी होती. तो त्या धंद्यामध्ये आला. 10 वर्ष जवळजवळ झाली. तो पहिली 3-4 वर्ष मी 5 वर्ष जवळपास मी त्याच्याबरोबरीने काम करत होतो. आणि जसं जसं क्षेत्र बदलत गेलं, विशेषतः सोशल मीडिया हे आता आपल्या पिढीचं माझ्या दृष्टीने तरी खूप नवीन क्षेत्र आहे ज्याच्यामध्ये मी पडत नाही, पण ते सोशल मीडिया मार्केटिंग हा आमच्या व्यवसायाचा खूप जास्त मोठ्या प्रमाणावर वाढला. जो मुलगा आणि सून बघायला लागले आणि आपसूकपणाने तो सक्सेशन प्लॅन जो आहे तो इम्प्लिमेंट होत गेला. माझे जे एक्सपर्टाईज होतं त्याच्या गरजा थोड्या कमी झाल्या, त्याच्यामुळे माझा वेळ मला दुसरीकडे देता येणं शक्य झालं. त्यांच्या एक्सपर्टाईजच्या गरजा वाढल्या, ते असं स्मूथली होत गेलं. आणि तू आता अंजना, म्हणजे हा एक महत्वाचाच मुद्दा असतो की घरच्यांचा सपोर्ट. तर तू काम करत असताना घरच्यांनी खूप सपोर्ट केला हे ऑब्व्हियसली तू म्हणालीस, पण मला एक म्हणजे प्रातिनिधिक म्हणून तुला विचारायचं, म्हणजे हा अनेक स्त्रियांचा प्रश्न असू शकतो की चांगल्या ठिकाणी चांगल्या पदावर काम करत असताना त्याच्यामुळे घरात येणारं जे एक आर्थिक रिसोर्स असतो आपला, तर तो सडनली आता मी नोकरी बंद करते असं म्हणल्यानंतर तो बंद होणार आहे असं म्हणल्यानंतर घरातनं काय प्रकारचा रिस्पॉन्स? कारण आपण बाहेर जातोय आणि तुम्ही बाहेर खूप वेळ देताय म्हणून घरात मिळत नाहीये आणि घरात वेळ हवाय हे घडत असतं हे आपल्याला माहित असतं. पण ऍट द सेम टाइम त्याच्या बरोबरीने जे आर्थिक पाठबळ घराला मिळत असतं
ते सडनली थांबणार आहे असं म्हणल्यानंतर घरात न त्याचा हे काय नाही तसा म्हणजे फार प्रश्न होता, कारण एकतर तसं सातारा म्हणजे पुण्याच्या मानाने तसं म्हणजे फार महागडं गाव नाहीये, आणि दुसरी गोष्ट म्हणजे अगदीच निम्न ह्याच्यात आल्यामुळं आमच्या सगळ्यांच्या गरजा खूप म्हणजे सीमित आहेत. आणि माझं स्वतःचं असं एक म्हणजे त्यात हेच आहे की जेव्हा तुमच्या गरजा तुमच्या कंट्रोलमध्ये असतात तेव्हा असणारा पैसा पुरतो, काही प्रश्न नाही. त्यामुळे तो प्रश्न आला नाही. आणि मीनवाईल कसं की म्हणजे माझे मिस्टर सातारचे जिल्हा सरकारी वकील आहेत, पण म्हणजे त्यांची काही नोकरी नाही, म्हणजे पेन्शन हा प्रकार माझ्या एकटीचाच आहे, तर मला पेन्शन होती. त्यामुळे काहीही नाही म्हणलं तरी ती तर ॲश्युअर्ड आहे, तो प्रश्न नाही तिथं. आणि त्याच्यात आमचं काय म्हणजे भागाचा प्रश्न होता, जेवढं आहे तेवढं आम्हाला सफिशियंट होतं. मीनवाईल मुलगी मिळवायला लागली होती, मुलगा मिळवायला लागला होता, माझी पेन्शन होती, नवरा म्हणजे ठीक आहे. आणि काय ते तसं फायनान्शियल काय फार मला टेन्शन नाही आलं सोडताना, किंवा घरच्यांनीही काही त्याचा हे आक्षेप घेतला नाही त्याच्यात. उलट माझं म्हणजे मला ते आवरायला 6-7 महिने गेले, जे डिस्टर्ब झालं होतं सगळं. तुम्हाला कोणाला जर ह्याच्यात काही बोलायचं असेल, कॉन्ट्रीब्यूट करायचं असेल, प्रश्न विचारायचे असतील तर वेळ आहे आपल्याकडे, तर आपण तिथून सुरुवात करूया. आणि मग परत गरज पडली तर, कारण नाहीतर तो एक हे राहून जाईल की लोकांच्या मनात प्रश्न असतील आणि आपला वेळ संपून जाईल. आम्ही विचारायचं झालं तर नाही खरंच जरूर विचारा, आणि नाहीतर मग आपण परत त्यांच्याशी म्हणजे मी तुला सांगेल की जरी म्हणजे मी महिला म्हणून जरी असले तरी रिटायरमेंट नंतर माझी बकेट लिस्ट खूप मोठी होती की रिटायरमेंट नंतर काय काय करायचं याचं. कारण मुळात मी म्हणजे माझ्या 3ऱ्या वर्षापासून मी पुण्यात आजोळी राहत होते, प्रबोधिनीमध्ये होते, पण मी त्यामुळं एक थोडंसं मला हा फरक जाणवला की इतर शाळांना गेल्यानंतरचा एक दृष्टिकोन आणि आपला दृष्टिकोन याच्यात खूप बदल असतो. खूप काही करायचं होतं, म्हणजे मला मोडी लिपी शिकायची होती, मला ट्रेकिंग वगैरे मी केलं, बरंच केलं रिटायरमेंट नंतर. त्याच्यानंतर आता सध्या मी संस्कृतच्या परीक्षा देण्याचा प्रयत्न करते. असं काय काय पुन्हा पंढरपूरची वारी केली, 160 किलोमीटर सातारा ते पंढरपूर पायी, आणि अगदी साध्या ग्रुपमधनं केली. म्हणजे तिथं खरोखरच आहे की तुम्ही तुमचं जे काय मी आहे ते घरी सोडल्याशिवाय तुम्हाला वारी होणं शक्य नाही. जसं असेल तसं हे जेव्हा तुम्ही स्वीकारता तेव्हाच तुमची वारी होईल. जेवायला मिळालं हे मिळतंच असं काय प्रश्न नाही, पण जे मिळेल ते जिथं झोपायला देतील तिथं झोपायचं, आंघोळ झाली नाही काय जे असेल ते. आणि अगदी साध्या बायकातनं जाऊन त्यांची जुनी भजनं म्हणा, हे म्हणा, म्हणजे त्यांचं जे प्रेम असतं ते मला खूप अनुभवायला मिळालं त्यातनं. अशी बरेच उपक्रम जे आहेत ते मी अगदी आनंदाने केले, आणि त्याला घरच्यांचा म्हणजे पूर्ण सपोर्ट होता, काही प्रश्न नाही त्यांना. तुला निवृत्तीचा अर्थ अगदी म्हणजे इव्हन दोघं ते सांगते की मुलाचं लग्न व्हायचं होतं आणि मला म्हणजे डान्सची पण आवड, शिकलेली नाही पण अशीच काय नाही, घरात रेकम असायचं 11 वाजता, छान गाणं लागलं की मी गॅस बारीक करायची, नाचून घ्यायची, मग गॅस गेला. आणि एक दिवस असा नाही की आज रिटायरमेंट घरी आले, उद्या सकाळी उठल्यावर माझा वेळ जात नाही असं मला आज तागायत कधी वाटलेलं नाही. पूर्ण फुल्ली एंगेज. अंजू आज आपल्या सगळ्यांसाठी साताऱ्याहून आली आहे, आणि हे सेशन संपल्या जेवून साताऱ्याला परत जाणार. त्यामुळे मला इतकं बरं वाटतंय की तू आलीस. नितीन, तुम्हाला अजून काय सांगायचं, म्हणजे एकूणच आता पुढच्या कल्पना काय आहेत? पुढच्या कल्पना काय ज्या आहेत त्या आवडीनिवडी पुढे चालू ठेवणं, सामाजिक काम करण्याची आवड आहे ते कंटिन्यू करणं. थोडासा एक मला अनुभव सांगावा वाटतो. ह्या 10-12 वर्षात या लक्षच्या निमित्ताने अनेक रिअल लाईफ हिरोज बरोबर संबंध आले की त्यांचे अनुभव ऐकणं, प्रत्यक्ष त्यांच्या भेटून त्यांच्याबरोबर तास घालवणं हे थरारक होत्या गोष्टी. एक फक्त सांगावं वाटतं की शिकलो काय, किंवा एक शब्द त्यांनी मला सो व्हॉट, या आयुष्यात एवढ्या सगळ्या ह्याच्यात मी शिकलो सो व्हॉट. तर एक असा अनुभव सांगतो एकांचा की मेजर किंवा कर्नल होते, ते LOCच्या पलीकडे काही कारणासाठी गेलेले होते आणि माईनवर पाय पडला आणि पाय उडाला त्यांचा. त्यांनी हा सांगितलेला अनुभव आहे स्वतःचा. तर त्यांच्यामध्ये बडी हे प्रकरण खूपच जवळचं असतं, म्हणजे जीवाभावाचा असतो तो. आणि तो काही ऑफिसरचा बडी हा ऑफिसर असतो असं काहीच नाही. त्यांचा जो कोण साथीदार होता, सैनिक होता, तो त्यांना घ्यायला तिकडे जायला लागला. ते म्हणले कुछ भी हो यहाँ आना नहीं है, यहाँ माइन से और फायर आ सकता है, तुम मत आओ. तो म्हणला साहब आप चाहे तो मुझ पे कोर्ट मार्शल कर दो, मेरी जान ले लो, मैं आपको यहाँ से लिए बगैर जाने वाला नहीं. तो त्यांना परत घेऊन आला
जेव्हा घेऊन आला, म्हणजे हे सगळं झालं तेव्हा तोपर्यंत त्यांना पहिल्यांदा आपला पाय उडाला हे कळलंच नव्हतं. बाहेर आल्यानंतर सगळं झाल्यानंतर आता काय करायचं आयुष्यात, सुरुवातीला आपला पाय गेला काय. आपल्या आर्मीचं हे की अशा सगळ्या सोल्जर्सना आपली आर्मी प्रचंड सपोर्ट करते. त्यांनी असं ठरवलं की बाबा हे काही नाही, मला आयुष्यात झालं माझा पाय उडाला सो वॉट. तर नंतर त्यांनी NDA मध्ये इन्स्ट्रक्टरचा जॉब केला. नंतर ते रेग्युलर मॅरेथॉन्स रेसेस पळायला लागले आणि त्यांनी एक पुस्तक लिहिलं की पीपल डाउटेड वेदर आय कुड वॉक अँड आय डिसाइडेड टू फ्लाय. आणि त्यांनी नंतर विमानातनं रेग्युलर पॅरा जम्पिंग केलं. आता ह्या अशासारख्या ग्रहस्थांशी म्हणजे अशासारख्या अनेक लोकांशी संबंध आले, पण सो व्हॉट हे जे काय ते माझ्या डोक्यात इतकं पक्क बसलं की आपण इतक्या छोट्या छोट्या गोष्टींचा अवडंबर करत असतो की हे झालं आता काय करू, ते झालं आता काय करू, झाला माझा उडाला पाय, सो व्हॉट, देर इज ऑलवेज अ वे. हे मला त्याच्यातून नक्की शिकायला मिळालं. या सगळ्या हा खूप मोठा या सगळ्या 10 वर्षातलं मिळालेलं टेक अवे मला. तुला पुढचे प्लॅन काय आणि तुम्ही सगळ्यांनीच म्हणजे तुमचा आतापर्यंत काय करताय त्यातला आताचा हा जो शब्द आहे की टेक अवे. नाही, एक गोष्ट माझ्या असं लक्षात आली की कुठली गोष्ट सुरू करताना फार जास्त विचार, अगेन माय पर्स्पेक्टिव्ह, करायची असेल तर सुरू करायची, शक्यतो जमते, जमली नाही तर परत दुसरा काहीतरी मार्ग शोधताय. मी सायकलिंगच्या बाबतीमध्ये असा एक भाग आहे की जमेल का नाही याचा खूपसा विचार करायचा नाही. आता प्रतीक नाहीये, ते प्रतीक अगदी लहान आहे. प्रतीक बरोबर मी धुमल्याला गेलो होतो गेल्या वर्षी सायकलवर, तेव्हा मी सगळ्यात म्हातारा होतो तिथे. तर म्हणजे पण कम्फर्टेबली करू शकतो, तसं काय करता येत नाही गोष्टी असं काय नाही, फक्त करायला सुरुवात करायची. त्यामुळे सायकलिंगच्या बाबतीमध्ये आणखीन एक विषय येतो की घरून पहिल्यांदा असं लोकांना म्हणायचे की अरे नाही डेंजरस आहे, मग ऍक्सिडेंट होईल, मग हे होईल ते होईल. ते आपण ऐकून तर घ्यायलाच लागतं, त्याच्या बाबतीत काही मुद्दा नाही. पण आपण जर कन्सिस्टंटली करत राहिलो तर मग घरच्यांचं मत बदलतं की ते म्हणतात की हा तर हेच वाहन वापरणार आहे, त्याच्यानंतर ते विचारणं पण बंद करतात. त्यामुळे तो काही विषय नसतो फारसा, ते आपण करत राहणे. आणि शक्यतो मी म्हणलं तसं की कधी कधी असं होतं की नाही जमत नाही येते, मग दुसरं काहीतरी मार्ग शोधताय. त्यामुळे प्रत्येक वेळेला आपण अनालिसिस खूप करत बसणे आणि त्याच्यामुळे घटना सुरूच न होणे हे प्रकार आपण बरेच वेळेला बघतो. त्यामुळे आय हॅव अ फर्स्ट बिलीव्हर की पॅरालिसिस बाय अनालिसिस इज अ ट्रूथ. सचिन, या बाबतीत माझं माझ्याचं बरोबर उलट आहे. म्हणजे मी माझा एकूण विचार हा नियोजनावर जास्त आहे. आणि मी पुन्हा दोन आपण सगळ्यांनी अनुभवलेली उदाहरणं, तर मला नेहमी असं वाटतं की शाळेत असताना दीक्षा ग्रहण जेव्हा झालं तेव्हा सगळ्यांना आपल्याला 5 व्याख्यानं, मग शारीरिक, मानसिक, बौद्धिक, आत्मिक विकसन, राष्ट्र अर्चना अशा ह्याच्यातले आपण संकल्प केले आणि ज्याला ओव्हरऑल पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट या दृष्टीने आपण केलं पाहिजे. मला असं वाटलं की ते 25व्या वर्षापर्यंतच ते ब्रह्मचर्य, आणि मग त्याच्यानंतर दुर्दैवाने यातले बरेचसे हे स्टॅग्नेट होऊन आपण फक्त बरेच जण हे अर्थार्जन आणि मग त्यातली वाईट शब्द पण रॅट रेस मध्ये जातो, अजून करत राहायचं. कुठेतरी ती रेघ मारता आली आणि मग त्याच्यानंतर करण्यासारखं खूप आहे आपल्यालाही. आता नितीननी पण सांगितलं किंवा अजयनी सांगितलं की आपल्याकडे खेळ, इतर छंद, आवडी खूप असतात, सामाजिक कार्य करण्याची एक उपजत जाण असते. पण मग हे सगळं आपण कशाच्या तरी साठी, मुख्यतः अर्थार्जनासाठी बाजूला ठेवतो. तर मी नेहमी असं म्हटलं की याचं नियोजन करायचं. आता अर्थार्जनाला काही काळ भर दिलाय, उरलेले हे कमी पॅरामीटर्स कमी ठेवले, तर आता याला भर दिला पाहिजे असं नियोजन करून. मला आठवतंय इथे आज विवेकराव आहेत, गिरीशराव आणि विवेकरावांबरोबर आमच्या जेव्हा युवक विभागात बैठकी व्हायच्या तेव्हा आम्ही असं म्हणायचो की 4 आश्रम जसे आहेत तर त्यात वानप्रस्थाश्रम हा सर्वसाधारणतः 60 नंतर, तर त्याच्या आधी काहीतरी समाजासाठी काम करण्याचा आश्रम वेगळा काढला पाहिजे. म्हणजे 25 नंतर 60 पर्यंत गृहस्थ आश्रम, याच्यामध्ये काहीतरी फोड पाहिजे. आणि ते समोर खूप डोक्यात बसलं होतं आणि त्यामुळे असं स्वतःशी माझं, अजय म्हटलं तो प्लॅन करत नाही आणि मी स्वतःला टार्गेट ठेवलं होतं की 30व्या वर्षापर्यंत आपण काम करत मुख्यतः प्रबोधनीचं काम करत हे होतं. 30 ते 45 15 वर्ष गृहस्थाश्रम अर्थार्जन केल्यावर 45 ते 60
पुन्हा काहीतरी वेगळं करायचंय आणि तसं नियोजन केल्यामुळे मला वाटलं मला जमलं. मी नियोजन केलं नसतं तर मी कंटिन्यू राहिलो असतो. मला वाटतं की आता अजय म्हणला तसं की प्रत्येकाला जे काय करायचंय त्याने आपले आपले मार्ग शोधावेत. हे मला वाटतं तुमच्या सगळ्यांच्या ह्याच्यात दिसतंय की अजय म्हणाला तसं की काही प्लॅन न करता केलं की जे मला माझ्याशी खूप रिलेट होतं की मी स्वतः कधी काही प्लॅन नाही केलं, जे घडलं ते घडलं. अशाच पद्धतीने मी आजपर्यंत जगत आले. अंजू म्हणाली तसं की काही गोष्टी कराव्या लागल्या आणि मग त्याच्यानंतर आता मला जे करायचंय ते करण्यासाठी मी माझा मोकळा वेळ ठेवणार आहे, म्हणून मी पुन्हा त्या दिशेला जाते. नितीन अर्ध निवृत्तीच्या मार्गाने की थोडं हे आणि थोडं ते असं करून एक बॅलन्स करून त्यांना जे आवडतंय ते सगळं करायला पुढे जात आहेत. अजयने सांगितलं तसं की जे घडेल ते घडेल अशा पद्धतीने करून पण जे हवं तेच करणार. हे तर बहुतेक प्रबोधिनीचं ब्रीदवाक्यच आहे की आम्ही जाऊच जाऊ, कसे जाऊ हे आम्हाला माहिती नाही, पण आम्ही जाऊच जाऊ. तसं मला वाटतं ह्या दिशेने सगळ्यांचं प्रवास चालू आहे आणि त्याच्यामुळे ह्याला सेकंड इनिंग तरी म्हणावी का असा आता मला प्रश्न पडायला लागलाय. म्हणजे निवृत्ती तर नाही म्हणायला हरकत नाही काही, कारण सेकंड इनिंग मध्ये पूर्ण डाव पण पाळू शकतो. काही नाही. हे म्हटले तसं खरंच आहे, एक लाईन आपण किंवा कुठं थांबायचंय हे ठरवलं पाहिजे. कारण आयुष्य आपलं जिंदगी ना मिले दोबारा एकदाच आहे. त्या बऱ्याच गोष्टी आपल्या करायच्या राहून जातात. त्यामुळे गॅस बारीक करून नाचून घ्यायचं. आपल्याला पण आनंद मिळतो ना. आणि घर सुद्धा म्हणजे की घरात जरी करिअरिस्ट असलं तरी शेवटी आता आपण बघतोय ना, मी जे कॅटरिंग होते किंवा मुलांचं जे सामाजिक प्रश्न की जे मी बांधण्या मंडळात खूप बघितले, म्हणजे त्याने भीतीदायक आहेत सगळे. तर त्याच्यासाठी थोडंसं घरी पाहिजे कोणीतरी, म्हणजे मग एकत्र कुटुंब तरी पाहिजे किंवा लक्ष तरी पाहिजे, असं सगळं करून. त्यामुळे मी केले की सगळ्यांनी आपापल्या व्यापार जरी असले तरी माहिती पुन्हा, त्यामुळे काय काळजी करू नका. खरंय. मला असं वाटतं की अंजूला आईस्पाईस गप्पांना एकदा बोलवून बाल न्यायालयातले तिचे अनुभव याविषयी मी खरंच सांगते. कारण आज आपल्याकडे असा वेळ नाहीये की आपण प्रत्येक विषयावर डिटेल चर्चा करू शकतो, पण निश्चितपणे हे ऐकण्यासारखे आहे. मला असं वाटतं की तुमच्या सगळ्यांना फॉर्मली आभार मानण्याची आवश्यकता नाही आहे, पण म्हणजे छान चर्चेला सुरुवात झाली. आजच्या दिवसाची सुरुवात अशी खूप छान स्टिम्युलेटिंग. याच्यानंतरच्या पुढच्या 2 लागोपाठच्या सत्रांमध्ये आपण ओव्हरऑल आपल्या ह्या सेकंड इनिंग्स मधलं वेलबिंग, मग ते वेगवेगळ्या अर्थाचं असेल त्याच्यावर चर्चा करणार आहोत आणि तिसऱ्या सत्रामध्ये वानप्रस्थाच्या गोष्टीवरती चर्चा करणार आहोत. हे काय निष्पन्न होणार आहे. तर थँक्यू. नमस्कार. मी प्रबोधिनी 76ची तुकडी 11वी. राजेंद्र आणि चेतनाची कॉन्स्पिरसी थिअरी आहे. माझाही कॉन्स्पिरसी थिअरीवर हल्ली विश्वास वाढत चाललाय. त्यांनी आपल्याला 10वीच्या वर्गात आणलं. खुर्च्या इतक्या खालच्या आहेत की आपलं पोट गुडघे 9वीच्या वर्गात आणलं. आपल्याला आपली उंची दाखवून दिली आणि आपण छोट्या खुर्च्या छोटी बाकं आणि मग याच्यात बसू शकतो का याची तरी ट्रायल घेतली. आजच्या पॅनलला सुरुवात करूया आणि कमी बोलणार नाही. मला जास्त बोलायला लागून मी खुर्ची दिली, नाही तर मला तिथं करत कॉन्स्पिरसी थिअरी पूर्ण. यशवंतरावांची एक आठवण सांगतो. यशवंतराव वय वर्ष 94. 6 महिन्यापूर्वी त्यांनी बोलून घेतलं आणि त्यांना ते बोलतात अजून ऍक्टिव्ह आहे. एक जुनी डायरी दिली. जुन्या डायरीमध्ये 88 पानं हाताने लिहिली आहेत बाबांनी. यशवंतरावांनी, बाबा म्हणतो त्यांना, यशवंतरावांनी 88 पानं हाताने बारीक बारीक अक्षरात लिहिली आहेत. करोना काळामध्ये यशवंतराव रवींद्रनाथ टागोर आणि जगदीशचंद्र बोस यांचं पत्रव्यवहार जवळपास 84 पत्र आहेत इंग्रजीमध्ये. ती बोस इन्स्टिट्यूट कलकत्त्याने प्रकाशित केली. त्या प्रत्येक पत्राचं यशवंतराव भाषांतर मराठीत करत होते. ती हाताने लिहिलेली डायरी त्यांनी मला दिली. म्हणजे याचं काय करायचं ते बघा. खुश. त्या डायरीच्या शेवटी स्वतःची एक डिक्शनरी लिहिली आहे. त्या इंग्रजी पत्रव्यवहारामध्ये जे जे अवघड शब्द त्यांना वाटले त्याचं त्यांनी A to Z शब्दाची डिक्शनरी अशी तयार केली. आणि हे काम त्यांनी मला 6 महिन्यापूर्वी दिलं. वय वर्ष 94. आपण सेकंड इनिंग बद्दल बोललो. तर आपले सगळ्यांचे गुरु आहेत. त्याचं फक्त पुढचा एक वर्तुळ पूर्ण करतो. आता माझं काम असं चालू आहे. आदित्य पोंक्षे जो आपला मित्र आहे, रवींद्रनाथांनी जगदीश चंद्राची पत्र लिहिली आहेत 84ला. ती आता बंगालीमध्ये.
तर ते बंगाली पत्राचं आता पुस्तक मिळालंय, ते आता बंगाली टू मराठी समजणाऱ्या कोणाकडे तरी ट्रान्सलेट करून घ्यायचं आणि त्याच्यावर एक सुंदर पुस्तक, प्रकाशन, लेखन असं काहीतरी कदाचित पुढच्या 2 वर्षात होऊ शकेल. 2025 मध्ये जगदीशचंद्र बोसांच्या पहिल्या शोधाच्या आणि पहिल्या पुस्तकाला 100 वर्ष पूर्ण होतील. आजचा आपला विषय आहे फिटनेस, हेल्थ, वेल्थ, विल आणि वेलबिंग. लोकसत्ता ज्यांना आवडत नाही आणि गिरीश कुबेरे आवडत नाही, त्यात काल डॉक्टर नंदू मुरमुले यांचा एक फार सुंदर लेख होता आणि त्यांनी त्यात शारीरिक, मानसिक, आर्थिक, सामाजिक स्थैर्य आणि स्वास्थ्य अशा जर एक सुंदर लेख लिहिलाय. जरूर वाचा, लोकसत्ता आवडत नसलं तरी. आजचा आपला विषय हा या चौघांकडनं या 4 विषयावर ऐकणं असा आहे. अधूनमधून त्यांना मी काही प्रश्न विचारेन. साधारण सत्राचं स्वरूप असं आहे की प्रत्येक जण 4 ते 5 मिनिटं त्याच्या कामाबद्दल बोलेल, आपल्या सगळ्यांना काय उपयोगी पडतील याच्या टेक अवे टिप्स देतील. कारण एक शंका आम्हाला सगळ्यांना, संयोजकांना, राजालाही होती की अरे या सगळ्याचं ज्ञान पुष्कळ आहे सोशल मीडियामध्ये, आता नवीन काय सांगणार. तर त्यामुळे नवीन काय सांगणार यासाठी थोडे प्रोव्होकेटिव्ह प्रश्न सेकंड राऊंडला विचारू. पहिल्या राऊंडला प्रत्येकाकडनं त्यांच्या कामाबद्दल आणि त्या कामाचा आपल्या आजच्या विषयाशी काय संबंध आहे याचं थोडंसं 4-5 मिनिटांमध्ये ऐकून घेऊ. माझं काम आता तोंड बंद करणे आणि जर जास्त बोलायला तर शर्ट खेचणं असं. ओव्हर टू केदार. मंदार सॉरी शुभराम बोलतो. मागे मी दिसेन आणि ऐकू येईल. मंदार गद्रे, 99ची तुकडी. सचिनने तक्रार केली आहे की तो चुकीच्या वर्गात आलाय म्हणून, तर त्यालाही मी 10 वर्ष ज्युनियर आहे. पण हा बरोबर. सो पण मी जे काम करतो त्याची थोडीशी कल्पना देतो आणि आपल्याला जसं सूचना आली आहे की थोडंसं प्रोव्होकेटिव्ह बोलूया, नवीन काहीतरी बोलूया जे तुम्ही बाकी ठिकाणी वाचता किंवा ऐकता ते मी शक्य इतकं नाही बोलणार. पटकन माझी बॅकग्राऊंड सांगतो. सो प्रोनेरीतनं 10वी झालो, त्याच्यानंतर इंजिनियर झालो, अमेरिकेत जाऊन शिकलो, तिथे नोकरी केली आणि ठरवून भारतात परत यायचं होतं. ते 30व्या वर्षी आलो. म्हणजे सचिनने जसा प्लॅनिंगचा उल्लेख केला तसा केला आणि त्याच्यानंतर स्वतःचा धंदा परत येऊन करायचा असं निश्चित होतं, तर तसं केलं. माझा तो टेक्नॉलॉजीमधला स्टार्टअप दुसऱ्या एका कंपनीने विकत घेतला, त्यांच्याकडे नोकरी झाली आणि हे सगळं सोडून आता ह्या वर्षी मी माझी ऑलरेडी, म्हणजे आता आमची पिढी तुमच्याकडे बघून ऑलरेडी शिकते की आमच्या ज्या काही 40-45 वर्षाचं जे काही करिअर असेल ते आम्ही 3-4 वेगळ्या गोष्टी त्याच्यात करणार आहोत असं आम्हाला ऑलरेडी लक्षात आलेलं आहे. त्यामुळे त्या पद्धतीने मी आता माझे आता नवीन काम करतो. काय तर साध्या भाषेमध्ये आपल्याकडे जे जीवनशैलीचे आजार आहेत त्याच्यामध्ये मधुमेह आहे, उच्च रक्तदाब आहे, हृदयविकार आहे, अल्झायमर्स आहे, फॅटी लिव्हर, PCOD तुम्हाला माहिती आहे. सो हे आजार मुळापासून परतवणं आणि मुळापासून परतवल्यामुळे मग औषधांवरचं अवलंबित्व काढून टाकणं म्हणजे गोळ्या सोडवणं साध्या भाषेत असं काम मी करतो. आता हे काम करण्यासाठी मला त्याच्या मागचं जीवशास्त्र, त्याच्या मागची बायोलॉजी अभ्यासायला लागली. ते अभ्यास करताना बरेच विनोदी प्रकार झाले. म्हणजे मला लक्षात आलं की डॉक्टर मंडळींच्या अभ्यासक्रमातच हे नाही, हे लक्षात आलं. आता त्यामुळे डॉक्टर त्यांच्याकडे त्यांची औषधाची गोळी सोडायला माझ्याकडे येतात. त्यामुळे अनेक लोक मला विचारतात की पण तू डॉक्टर नाहीस. म्हणलं अगदी बरोबर आहे, मी डॉक्टरांचा डॉक्टर आता झालोय कारण त्यांच्या आरोग्याच्या समस्या मी सोडवत आहे. सो त्यामुळे प्रोव्होकेटिव्ह मला एक 3-4 पॉईंट जे मांडायचे ते असे आहेत की पहिला मुद्दा असा आहे की जीवनशैलीचे आजार या नावामध्येच आहे की हे जीवनशैलीचे आजार आहे. म्हणजे हे औषधांच्या डेफिशियन्सी नाही आहे, बरोबर. म्हणजे डायबिटीज हा मेटफॉर्मिनची डेफिशियन्सी नाही, तो जीवनशैलीतनं आलेला आहे. तो जिथे ती किल्ली हरवली तिथे शोधली पाहिजे. म्हणजे ऐकताना कदाचित थोडासा ऑब्व्हियस मुद्दा वाटेल पण आपण आज असं करत नाही आहोत. आपली ती लहानपणी ऐकलेली जी गोष्ट आहे की जंगलात अंधारात कुठेतरी किल्ली हरवली आणि तो माणूस रस्त्यावरच्या दिव्याखाली ते शोधतोय, तशी आपली अवस्था खरंच झालेली आहे. तर पहिला मुद्दा तो आहे की जिथून तो आजार, ज्याचा उगम त्या आजाराचा जिथून होतोय तिथं तो सोडवला पाहिजे. दुसरं म्हणजे बहुतांश उपाय हे जे औषधांनी केले जातात, बरोबर. म्हणजे जो मेडिसिनचा जो विषय महत्त्वाचाच विषय, पण त्याच्यात होणारे काय फॉर क्रॉनिक डिसीज काय घडणार आहे तर ज्या सिम्पटम्स आहेत, जी लक्षणं आहेत त्यांना दाबलं जातं. सिम्पटम सप्रेशन आपण ज्याला म्हणतो ते केलं जातं, बरोबर. आणि इथे परत एकदा सांगतो की मी फक्त जीवनशैलीच्या आजारांबद्दल बोलतोय, मी अक्यूट त्रासांबद्दल, बरोबर, म्हणजे काय खाली पडला, हाड मोडलं अशा पद्धतीच्या किंवा इन्फेक्शन याबद्दल बोलत नाही. तो माझा अभ्यासाचा विषय नाही, त्याचे वेगळे तज्ज्ञ इथे आहे. सो मी जीवनशैलीच्या आजाराबद्दल बोलतोय, त्याच्यात मात्र मी तज्ज्ञ आहे. तर ते आपल्याला सिम्पटम सप्रेशन फार काळ करू नये. कारण त्याने होतंय काय की आपल्याला असं उगाच मनाला असं वाटतंय की मी रोगाची काळजी घेतोय, म्हणजे माझी काय मी बीपीची गोळी घेतोय किंवा डायबिटीसची गोळी घेतोय, पण त्याने ॲक्च्युली आपला मूळ कारण त्याच्यातनं हटत नाही. त्यामुळे तसं करू नये. तिसरं म्हणजे की हे कुठल्याही वयात शक्य आहे.
माझ्याकडची आत्ता सगळ्यात वयस्कर केस 82 वर्षांचे एक आजोबांचे, म्हणजे माझ्या दुप्पट वयाचे, बरोबर. पण त्यांचाही काही ना काही सुधारणा करण्यामध्ये आम्हाला यश मिळतंय. म्हणजे अमुक एक आता जाऊ दे, आता मला जमणार नाही की आता जाऊ दे, आता 10 वर्ष गोळी घेतली तर ठीक आहे असू दे, आता घेत राहतो, असं काही करू नका. असे 3-4 मुद्दे मला म्हणले. त्याच्यात दुसरा म्हणजे सगळ्यात शेवटी एक बोलून थांबतो. आपल्या सगळ्यांना प्रबोधिनीच्या बाळकडूमुळे आपल्याला एक मोठं चित्र बघायला आवडत असतं किंवा एक ते आपल्याला त्याच्याबद्दलची उत्सुकता असते, आणि ते मोठं चित्र आपण थोडंसं समजावून घेतलं पाहिजे. त्यात तुम्ही म्हटलं तशा कॉन्स्पिरसी थेरी सुद्धा आहेत आणि त्या खऱ्या ठरलेल्या आहेत. म्हणजे ज्यांना पूर्वी लोक कॉन्स्पिरसी थेरी म्हणून हिणवत होते ते खरं तर तसं म्हणजे खरं आहे असं ते घडलेलं आहे. त्यामुळे जे जगभरातलं चित्र आहे किंवा जे मुख्य प्रवाहातलं जे चित्र आहे ते फारसं उत्साहवर्धक नाही. पण मग तसं जर असेल तर आपल्याला वैयक्तिक पातळीवर आणि किंवा आता मी करतो तसं की आणखी मोठ्या पातळीवर आपण हे चित्र समजून घेऊया, शिवाय वेगळं बोलता येईल त्याच्याबद्दल. आणि त्या सगळ्या चष्म्यातनं जर आपण ह्याच्याकडे बघितलं तर आपण स्वतःचंही आरोग्य सुधारून घेऊ शकतो आणि मग ह्या चित्राला काही ना काही आपल्या जसं आपल्याला जमेल आपल्या आपल्या पातळीवर त्याच्याशी नक्की लढू शकतो. असे मला 4 मुद्दे मांडायचे. धन्यवाद. केदार तर मी दीनानाथ हॉस्पिटल धोक्यात आहे हे बघितलं. मी ऍक्च्युली एक पॉवर पॉईंट बनवलेला आहे, कारण की जे माझं बोलणं आहे ते बरेचसे चित्रांमध्ये स्मार्ट बोर्ड ही आपल्या वर्गांमध्ये गेल्या 2-3 वर्षातली भर आहे. पुढे कसं करायचं फक्त स्लाइड कर. टॅप केलं की तर मी 1989 बॅचचा आहे. मी स्पाईन सर्जन आहे, मणक्याची ऑपरेशन करतो मी. आणि मी दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये गेले 5 वर्ष आता कन्सल्टंट म्हणून काम करतो. तर आजचा विषय आहे स्पाईन पेन, बॅक पेन आणि मोड. मी काय तुम्हाला कुठल्या आजाराला काय ट्रीटमेंट करतो आम्ही हे सांगणार नाही, पण आजार होऊ नये किंवा असे जे काही लोक मी बघितलेले आहेत की जे 80-90 वर्षाचे असून ताट कड्याने व्यवस्थित चालत येतात, त्यांचं सिक्रेट काय आहे ते काही आपल्याला या बिग डेटावरनं जाणून घेऊन त्यातले काही थीम्स तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करतो. तर आठवड्याला मी एक 100-150 पेशंट बघतो आणि अशी बरीच वर्ष बघतोय, आणि हा सगळा डेटा आत आला की आपल्या कम्प्युटरमध्ये आपण ट्रेंड्स आणि पॅटर्न्स आपोआप आपल्याला समजायला लागतात आणि ते पुस्तकातनं वाचून कळतात. पण स्वतः अनुभवून मी जेव्हा पेशंट बघतो तेव्हा मला काय जे कळलेलं आहे त्याच्यातलं थोडक्यात मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न करतो. तर बेसिकली मणक्याचं आणि बाकी आपल्या बोन्सचं हे स्ट्रक्चर असं असतं की ते आपल्या बॉडीला स्टॅबिलिटी देतं. इतर हाडांमध्ये आणि मणक्यामध्ये फरक असा असतो की मणक्यामध्ये फ्लेक्झिबिलिटी पण लागते. फिमर आपलं जे मांडीचं हाड आहे ते हलत नाही, गुडघा आणि हिप हलतो, पण मणक्यामध्ये प्रत्येक लेवलला हालचाल लागते आणि त्याच्यामुळे तो प्रॉब्लेम जास्त असतो. त्याच्यात प्रत्येक होलमधनं एक नर्व बाहेर येते आणि ती नर्व दबली की पेन आणि पॅरालिसिस होऊ शकते. त्याच्या मणक्याचं एक वेगळं विशिष्ट स्ट्रक्चर आहे. आणि कॉमन थीम्स काय आहेत मी आतापर्यंत जे गॅदर केलेले आहेत की बरेचसे आपले जे मस्क्युलर स्केलेटल आणि स्पायनल आजार असतात ते पोश्चरशी रिलेटेड असतात. चुकीचं पोश्चर, न्यूट्रिशन किंवा डाएट, एक्सरसाइज असणे, जास्त करणे, कमी करणे, चुकीचा करणे, इंजुरी प्रिव्हेंशनवरती फार विचार जर केला नाही तर हे प्रॉब्लेम उद्भवतात. बॉडीचा एक बॅलन्स आणि बायोमेकॅनिक्स जर तुम्ही समजू शकला नाही तर मग चुकीचे व्यायाम होतात. एजिंग आणि डिजनरेशन हा एक नॉनस्टॉप प्रोसेस आहे आणि त्याला गो विथ द फ्लो कसं करायचं. यू कॅनॉट फाईट एजिंग और डिजनरेशन. जे लोक फाईट करायचा प्रयत्न करतात त्यांना बऱ्याचदा आजार होतात. तर त्याचा एक फाईन बॅलन्स असतो की कुठे ढकलायचं, कुठे रेटायचं आणि कुठे ऐकायचं. तर तो एक बेसिकली पेशंट बघून आम्हाला साधारण अंदाज येतो. इंजुरी प्रिव्हेंशन, हाऊ टू डील विथ पेन अँड एक्सरसाइज. बऱ्याचदा एजिंग मध्ये डिजनरेशन झालं की थोडीशी कळ येत असते, दुखत असतं. तर कुठलं पेन तुम्ही इग्नोर करू शकता. आणि कारण काय तुम्ही जर प्रत्येक पेन इग्नोर म्हणजे पेन दुखतंय मग आता मी हा व्यायाम करणार नाही ते केलं तर तुम्हाला घरीच बसावं लागेल. तर कुठलं हे पण एक फाईन जजमेंट असतं की थोडं दुखत असेल शरीर तरी त्याला काही त्रास होत नाही याचा एक अंदाज यावा लागतो. लाईफस्टाईल, मेंटल हेल्थ हे सगळ्याशी निगडीत असतं. आणि आपला एम काय असलं पाहिजे की लिव्ह टू 100 विथ अ स्ट्रेट अँड फ्लेक्झिबल स्पाईन, ऍक्टिव्ह अँड प्रोडक्टिव्ह. आणि असे काही लोक मी बघतो. माझ्या डोक्यात एक उदाहरण होतं आणि यशवंतरावांचं तुम्ही उदाहरण दिलं ते अगदी व्यवस्थित आहे. काही पेशंट हे असे येतात माझ्याकडे आणि काही पेशंट अगदी ताट पाठवी. दुसरं एक उदाहरण म्हणजे आपले हसफली सर आहेत, त्यांची आई ही माझी पेशंट आहे. त्या 88 का 89 वर्षाच्या आणि त्या अशा ताट चालत येतात की जणू काही 50-60 वर्षाची बाई आहे. तर एक्झॅक्टली काय याचं सिक्रेट आहे आणि सगळं अगदी थोडंफार जेनेटिक पण असतं
पण त्यातले काय आपण त्यातनं उचलू शकतो, आपलं लाईफस्टाईल मॉडिफाय करू शकतो. स्टार्ट ऍक्टिव्हली थिंकिंग अबाउट युअर हेल्थ, इन्व्हेस्ट इन युअर हेल्थ. विचार करायला लागला तर आपोआप आपल्याला मार्ग सुचतात, हे मात्र आहे. आणि मस्क्युलोस्केलेटल, ऑर्थोपेडिक किंवा स्पाइन हेल्थ यांनी आपली मोबिलिटी राहते. म्हातारे लोक जे असतात 80+, त्यांची तब्येत चांगली असते, त्याच्यात एक सूत्र असतं की ते खुर्चीला किंवा बेडला खेळलेले नसतात. दे आर आउट ऑफ द हाऊस, दे आर ऍक्टिव्ह, दे आर डुईंग समथिंग, दे आर इन्व्हॉल्ड इन समथिंग. त्याच्या मोबिलिटी जर तुम्ही मेंटेन करू शकला तर बाकी सगळे आजार आपोआप कमी होतात. बॅक पेन बद्दल अतिशय कॉमन आहे, काळजी करायची नसते. 1% केसेस मध्येच त्याचा काहीतरी प्रॉब्लेम असतो. 99 केसेस आउट ऑफ बॅक पेन सेटल बाय देमसेल्व्स. आणि कॉजेस काय आहेत मेन, आपलं एजिंग, पोस्चर, वेट, हे सगळं मी सांगितलं. जॉब, लॅक ऑफ एक्सरसाइज, ऑस्टिओपोरोसिस, हाडाचा ठिसूळपणा. आणि टिपिकल म्हणजे प्रोफेशन्स, टीचर्स, बँकर्स, IT प्रोफेशनल, आजकाल तुमच्यापेक्षा यंग लोकांमध्ये आजकाल मी खूप बघतो प्रॉब्लेम्स. कारण काय, ही जी पिढी आहे ते बरेचसे एवढे प्रॉब्लेम्स येत नाहीत त्यांच्या. पण हे जे 25 ते 40चे लोक आहेत ते इतके येतात माझ्याकडे असतं. कारण काय, व्यायाम कमी, अभ्यास जास्त शाळेमध्ये, स्पोर्ट्स कमी, आणि IT आणि अशा याच्यात कंटिन्युअस ऑफिसमध्ये बसलेले असतात. व्हिटॅमिन D डेफिशियन्सी, आणि त्यांची संख्या खूप जास्त आहे आजकाल. आणि मेजॉरिटी लोक ओव्हरवेट, तुमच्यापेक्षा जास्त वजन असलेले त्याच एज ग्रुपमध्ये असतात. पुअर पोश्चर, सेल्फ एक्सप्लेनेटरी, कसं असलं पाहिजे, स्थिर सुखम आसनम जे आपण म्हणतो, व्यवस्थित आधार पाहिजे, अपराईट, अर्गोनॉमिक्सचा विचार करून करायला पाहिजे. आणि हे आपल्याला अवॉइड करायचं आहे. विथ एजिंग आपण हे याच पोझिशनमध्ये असलो पाहिजे, याच्यासाठी आपली काहीतरी एक स्कीम पाहिजे. आणि स्पायनल अलाइनमेंट हे भयंकर इम्पॉर्टंट आहे. आता या बायका खूप वजन उचलतात, पण हसत उचलतात आणि फार विनासायास उचलतात. याचं कारण असं आहे की स्पाइन हा एक कर्व्ड स्ट्रक्चर आहे, आणि जर सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी तुम्ही मेंटेन करू शकला तर तुमच्या मसल्सना जास्त एफर्ट करावा लागत नाही तो बॅलन्स करण्यासाठी. सो इट इज लाईक अ डॅम्प सायनुसॉइडल वेव्ह. डॅम्पिंग इज बिकॉज ऑफ ग्रॅव्हिटी अँड द वेट. आणि खाली जास्त कर्वेचर असतं आणि वर जाऊन कमी व्हायला. तर याचा विचार करून जर तुम्ही तुमचे लाईफस्टाईल, पोस्चर वगैरे करत राहिला तर त्याचा लॉंग टर्म हेल्थ मेंटेन करण्यात फायदा होतो. स्पायनल इम्बॅलन्सचे काही एक्सरे आहेत, हे असं व्हायचं नाही त्याच्यासाठी आपण हे सेशन करतोय. हे आमचे गोळ्या, औषधं, व्हिटॅमिन D डेफिशियन्सी, विल स्किप दॅट. पुढचा महत्वाचा मुद्दा म्हणजे, 1 मिनिट वेळ जास्त असेल तर आपण 1 मिनिट थोडं 2 अर्ध्या मिनिटात. हा चालेल. आपले स्नायू हे इम्पॉर्टंट आहे, फक्त हाडं नाही, जॉईंट्स नाही, तर स्नायूंचा व्यायाम करा तर त्यांनी पण आपल्याला सपोर्ट मिळतो बॉडीला आणि त्यांनी फरक पडतो. एक्सरसाइजेस, व्हिटॅमिन D आणि ऑस्टिओपोरोसिस हे महत्वाचं आहे. आणि प्रिव्हेंशन ऑफ बॅक अँड नेक पेन किंवा ओव्हरऑल हे की रेग्युलर, मॉडरेट, लो इम्पॅक्ट एरोबिक ऍक्टिव्हिटीज करा. ॲब्डॉमिनल बॅक एक्सरसाइजेस, मेंटेन हेल्दी वेट, क्विट स्मोकिंग अँड टोबॅको, अँड अवॉइड मुवमेंट्स दॅट स्ट्रेन युअर. आणि सिरियस बॅक पेन ही शेवटची स्लाइड आहे माझी, की कुठे डॉक्टरला विचारावं. ते म्हणजे जर तुम्हाला पेन होत असेल, त्याच्यावर ताप आला, पेन होत असेल लॉंग टर्म, त्याच्यावर वजन कमी होत आहे तुमचं, पेन एका ठिकाणून दुसरीकडे पसरायला लागलं, पायातली ताकद वगैरे जायला लागली, आणि बसून आराम करून पण पेन कमी होत नाहीये, रात्री दुखायला लागलं, पेन किलर घेऊन कमी होत नाहीये, 2-3 आठवडे झाले त्यापेक्षा वाढायला लागले, पडला हात मोडला असू शकतं. आणि पूर्वी तुम्हाला जर काही कॅन्सर, टीबीची हिस्ट्री असेल तर त्याच्याकडे दुर्लक्ष करायचं नाही. लघवीवरचा दावा वगैरे सुद्धा. आणि बॅक पेन आणि मस्क्युलर इन चिल्ड्रन नेव्हर इग्नोर. कारण की मुलगा जो पेनमुळे खेळणं बंद करतो त्याच्यात काहीतरी गडबड. सो हे दिस इज अ शॉर्ट समरी ऑफ व्हॉट वी ऍक्च्युअली हॅव टू से अबाउट मस्क्युलोस्केलेटल. सेकंड राऊंड मध्ये प्रश्नाच्या येऊ सगळ्यांकडे. निखिल, फायनान्शियल सेफ्टी नेट. फायनान्शियल सेफ्टी नेट, ओके. स्वतः थोडं सांगा आणि मग. ओके, नमस्कार, माझं नाव निखिल गिल, केदारचाच बॅचमेट, 89ची बॅच. आम्ही 4-5 जण आज प्रमोशन मिळाल्यामुळे या ग्रुपमध्ये येऊन बसलेलो आहोत. थोडक्यात माझी बॅकग्राऊंड ऑलमोस्ट 22 ते 20 वर्ष कॉर्पोरेट करिअरमध्ये होतो. अगदी एज्युकेशन बॅकग्राऊंड ICW आणि MBA केलं, आणि नंतर मग भारतातल्या 3 चांगल्या कॉर्पोरेट्स, पहिल्यांदा टाटा ग्रुप बरोबर, मग रिलायन्स ग्रुप बरोबर त्याच्या कॉर्पोरेट ऑफिसमध्ये, आणि नंतर शेवटचे 12 वर्ष फायनान्शियल सर्व्हिसेसमध्ये ग्लोबल कंपन्यांबद्दल बरोबर. सुरुवातीला फिडेलिटी इन्व्हेस्टमेंट्समध्ये आणि नंतरची 7 वर्ष गोल्डमन सॅक्समध्ये असं मी काम करत होतो. कोविडच्या काळात सगळ्या काशा गुंडाळून परत पुण्यात आलो. सो बेसिकली जे मी बोलणार आहे, एक 4-5 मुद्दे मांडतो. इज बेसिकली अबाउट ॲक्शनेबल रिफ्लेक्शन्स आणि आवर ओन प्रिपेअर्डनेस ॲज अ इंडिव्हिज्युअल ऑर ॲज वेल ॲज अ फॅमिली.
इन टर्म्स ऑफ फायनान्शियल वेलबिंग. त्या अनुषंगाने मी 4-5 पॉईंट्स मांडतोय बेसिकली. फर्स्ट, ग्लोबल कंपन्यांबरोबर काम करून एक गोष्ट मला प्रकर्षाने जाणवली आणि त्याचा रेलेव्हन्स आपल्या फॅमिलीजमध्ये आणि लॉट ऑफ इंडियन कंपनीज किंवा आपल्या सेटअप्समध्ये पण आहे की दे आर ऑलवेज प्रिपेअर्ड. म्हणजे कंटिन्युअस प्रिपेअर्डनेस कुठली फायनान्शियल सिच्युएशन हँडल करण्याकरिता आणि त्याबद्दल चालू असणारी रिगर आणि रिस्क मॅनेजमेंट किंवा रुटीन चेकअपसारखं, हेल्थ चेकअपसारखंच फायनान्शियल चेकअपसारखी फायर ड्रिल ते रेग्युलर पिरियडिकली करत असतात. एव्हरी क्वार्टर, एव्हरी इयर. म्हणजे आता डिसेंबरचा महिना आहे. इस्टेट मॅनेजमेंटच्या अँगलने प्रत्येक कंपन्यात, प्रत्येक ऑफिसेसमध्ये ते फायर ड्रिल करतात. प्रत्येक क्वार्टरला ती फायर ड्रिल होतेच आणि इट्स मॅन्डेटरी. म्हणजे 1.5-2 मिनिटात आपण 10,000 एम्प्लॉईजना या बिल्डिंगच्या बाहेर काढू शकतो का आगलेटली. ही फायर ड्रिल ते करतात आणि इट्स अ नॉन निगोशिएबल कॉन्व्हर्सेशन. त्याच अनुषंगानेच ते आता एक गमतीदार उदाहरण सांगतो. मी फिटनेस इन्व्हेस्टमेंट्समध्ये काम करतो. कोविड केम इन 2019. पण 2005 मध्ये जेव्हा फिडिलिटीमध्ये काम करत होतो तेव्हा वी हॅड केप्ट 10,000 पॅन्डेमिक किट्स रेडी बंगलोरमध्ये. सगळ्या एम्प्लॉईज करता आणि त्यांच्या फॅमिलीज करता कुठली सिच्युएशन आली जगभरात तरी वी शुड बी एबल टू टेक केअर ऑफ देअर हेल्थ. त्याकरता पॅन्डेमिक किट्स एक वेअरहाऊस घेऊन ठेवलेली होती आणि तो खर्च वाया जायचा दरवर्षी. त्यांना एक्सपायरी डेट्स असायचे ते आम्ही राईट ऑफ करायचो. पण दॅट इज देअर प्रिपेअर्डनेस. तो दीज आर सम ऑफ द बेस्ट प्रॅक्टिसेस किंवा ज्या प्रकारे मोठ्या कंपन्या काम करतात. किंवा रिस्क मॅनेजमेंट. काही ठिकाणी यू शुड बी ॲसर्टेनिव्ह टू से नो किंवा नाही म्हणजे नाही. मग तो अगदी आपल्या नात्यातला असेल किंवा कशातला कोणी असेल. आणि त्या अनुषंगाने एक वेल्थ मॅनेजमेंटमधले 4-5 गोष्टी मांडतो. फर्स्ट इज बेसिकली वेन यू लुक ॲट वेल्थ मॅनेजमेंट आणि आपला प्रिपेअर्डनेस किती आहे त्याचा रियालिटी चेक आपण किती करतो. आणि वेन आय से रियालिटी चेक, आपल्या फॅमिलीत किंवा आपल्या स्पाऊसला किंवा आपल्या मुलांना मध्ये फायनान्शियल अवेअरनेस किती आहे त्याच्यापासून त्याची सगळी सुरुवात होते. मोस्टली कमिंग फ्रॉम कन्झर्वेटिव्ह माइंडसेट. एका विशिष्ट एज नंतर आपण मुलांना किंवा याच्यात किंवा बायकोला इन्व्हॉल्व करतो. तो ओव्हरऑल अवेअरनेस किती आहे फायनान्शियल अवेअरनेस आणि त्याची डिग्री काय, त्याची असेसमेंट काय. आपली ॲज इयर्स पास बाय आपली बँक अकाउंट्स वाढत जातात, डीमॅट अकाउंट्स वाढत जातात. ओव्हरऑल फिजिकल आणि डिजिटल ॲसेट्स आता खूप प्रमाणात वाढत चाललेले आहेत. त्या सगळ्याचं कन्सॉलिडेशन किंवा त्याबद्दलचा ओव्हरऑल अवेअरनेस फॅमिलीत किती आहे इज अ गुड यार्डस्टिक टू लुक ॲट. दॅट इज अ फर्स्ट पॉईंट. सेकंड प्रिन्सिपल मी डेफिनेटली मानतो इज जसं ऑडिटिंगमध्ये म्हणतात की ट्रस्ट बट व्हेरीफाय. की दरवर्षी तुम्ही ते व्हॅलिडेशन करताय का की ट्रस्ट बट व्हेरीफाय. आणि यातलं बेसिक या एज ग्रुप करता विच बिकम्स नॉट रेलेव्हंट. म्हणजे तुमचं ॲट द आय वुड से डोर स्टेप ऑफ रिटायरमेंट बरंच फायनान्शियल प्लॅनिंग वगैरे सगळं झालेलं आहे आपण समजतो. पण व्हॉट रिअली स्टार्ट्स टू मॅटर इज इक्विटी आणि डेटमधलं तुमचं डेट पर्सेंटेज वाढत जातं. म्हणजे फिक्स्ड इन्कम असण्याच्या दृष्टीने, कॅश फ्लो असण्या रेग्युलर मॅनेज करण्याच्या दृष्टीने अनसिक्युअर्ड डेट किंवा डेट फिक्स्ड इन्कम कॅटेगरीतलं खूप पर्सेंटेज ओव्हरऑल ॲसेट ॲलोकेशन आपलं वाढत जातं. मग त्यामध्ये अनसिक्युअर्ड डेटचा पोर्शन नोईंगली और अननोईंगली खूप वाढत जातं. फॉर एक्झाम्पल गेल्या 10 वर्षातली पुण्यातली जर खूप उदाहरणं आपण घेतली. कोणीतरी बिल्डरकडे पैसे ठेवले होते, अचानक बिल्डर बुडला, आपले पैसे अडकले, करेक्ट. किंवा मित्रांना दिले होते, नातेवाईकांना दिले होते, ते आपण जेव्हा आपल्याला गरज असेल तेव्हा मागू शकत नाही. सो या सगळ्यामध्ये देर इज अ ह्यूज ओव्हरले ऑफ रिलेशनशिप्स आणि इमोशन्स. त्यामुळे त्याबद्दलच्या बाउंड्रीज कशा असणं किंवा त्याबद्दल आपण काही सेट पॅरामीटर्स ॲज अ फॅमिली ठेवू शकतो का. किंवा अगदी मोहनराव इथं बसले तरी मी हक्काने म्हणू शकतो की खूप जण प्रबोधमध्ये डिपॉझिट्स वगैरे ठेवतात. पण एक 4-5 वर्षांनी एकदा विचारायला हरकत नाही, मला जर पैसे लागत आहेत आणि ते सुद्धा रिसायकल करून बघूया. करेक्ट. बट इट्स रिक्वायर्ड. कारण कॉपरेटिव्ह बँका जी काय आपण उदाहरणं बघतोय हे आपल्या माहितीतून लोकांना चॅलेंजेस आले आणि फायनान्समध्ये होतं काय, इट्स गॉट अ कॅस्केडिंग इफेक्ट. जर वी बिकम अ विक्टिम ऑफ दॅट कोलॅटरल डॅमेज. तर ते कसं अवॉइड करता येईल किंवा त्याबद्दल आपली लिटमस टेस्ट किंवा आपली रियालिटी चेक करून बघावा. आणि त्याची पिरियडिसिटी प्रत्येकाची वेगळी असू शकेल. 2 मिनिटं. हां, पण दॅट इज वन इम्पॉर्टंट ॲस्पेक्ट आय वुड से की ट्रस्ट बट व्हेरीफाय. आम्ही साधं उदाहरण देतो. LIC दरवर्षी सगळ्यांना पेन्शन डिस्ट्रीब्यूट करतात, पण ते सुद्धा एक्झिस्टन्स सर्टिफिकेट मागतात. आहात ना अजून तुम्ही, याची खात्री करून घेतात आणि मग पैसे अकाउंटमध्ये डिपॉझिट करतात. करेक्ट. प्रत्येकाचा तो पॅरामीटर असा. जसं फॉर एक्झाम्पल गेल्या 5 ते 8 वर्षात इफ यू सी KYCची रिक्वायरमेंट खूप वाढत चालली आणि आपल्याला अगदी ते बोरिंग वाटतं की कशा करता दरवेळी बँका किंवा डीमॅट अकाउंट करता KYC करा, आता तुमचं KYC परत
रिइश्यू करायला पाहिजे किंवा रिन्यू करायला पाहिजे का म्हणतात, तर दे आर डुईंग देअर होल फायनान्शियल हेल्थ चेकअप तिथे इन्स्टिट्यूशन, आणि दॅट्स अ गुड प्रॅक्टिस टू फॉलो. दॅट इज वन थिंग आय विल डेफिनेटली से. तसंच आपले ओव्हरऑल ॲसेट्स किंवा ओव्हरऑल जो पोर्टफोलिओ आहे त्याचं एक ओव्हरऑल डिस्ट्रीब्युशन इफ यू लुक ॲट की इन्कम जनरेटिंग ॲसेट्स आणि ग्रोथ ॲसेट्स, कारण या जनरेशन किंवा या ग्रुप करता द बिगेस्ट डेव्हिल इज इन्फ्लेशन. आणि व्हॉट आय रिअली लुक ॲट इज, लोक म्हणतात 5% इन्फ्लेशन आहे, 60% इन्फ्लेशन आहे, तूर डाळीची किंमत 80 रुपयाची 200 रुपये झाली आहे. पण व्हॉट आय फील इज रिअली व्हॉट मॅटर्स इज द इन्फ्लेशन दॅट अप्लायज टू यू. म्हणजे मुलांचं शिक्षण, एज्युकेशन इन्फ्लेशन 10 to 12%, मुलांना अब्रॉड शिकायला जायचं आहे त्या खर्चाचं फंड्स प्लॅनिंग असेल, मेडिकल एक्सपेन्सेस वाढतात, या पहिल्या 2 गोष्टी जर ठीक असतील तर 50% ऑफ द कॉस्ट इज ऑटोमॅटिकली टेकन केअर ऑफ, किंवा हेल्थ इन्शुरन्स असतो, करेक्ट. पण त्या अँगलने जर विचार केला तर व्हॉट आय रिअली फील इज ते जे ॲसेट ॲलोकेशन आहे त्यातलं ॲसेट्स मेंट फॉर आय वुड से इन्कम पर्पज, रेग्युलर कॅश फ्लो पर्पज, अँड ॲसेट्स मेंट फॉर ग्रोथ पर्पज टू बीट इन्फ्लेशन, त्याचा एक गणित किंवा त्याचा एक रिबॅलन्सिंग ॲन्युअल एक्सरसाइज म्हणून त्याचा पार्ट सारखं करून बघितलं तर त्याचा खूप उपयोग होऊ शकतो. लास्ट पॉईंट मी म्हणतो इज नॉमिनेशन, आणि दॅट सायली विल कव्हर. पण आपल्या पश्चात नॉमिनेशन्स केलेले आहेत ना सगळ्या ठिकाणी, किंवा नाहीतर मग नंतरच्या लोकांना खूप पळापळ करावी लागते, असे खूप उदाहरणं आपण बघतो. तर नॉमिनेशन हा एक शेवटचा मुद्दा आहे पण जो खूप ओव्हरलुक केला जातो, त्या दृष्टीने मी त्याचं महत्त्व सांगतो. नमस्कार, मी सायली गामू दापके, कदाचित या वर्गातली सगळ्यात तरुण आत्ताच्या याच्यातली, कारण मी 2000च्या तुकडीतली आहे. वयाने लहान, मनाने म्हणता येणं शक्य नाहीये, कारण ते तसं असतं तर आज आपण सगळे इथे या वर्गात नसतो. सो मी वकिली व्यवसाय करते, आणि माझ्या आधीच्या बॅचेसमधले मला माहीत नाहीत, माझ्या नंतर आता हळूहळू वकिलीकडे वळणारी लोक आहेत, पण माझ्या आधीच्या बॅचेसचा कन्सिडर करता वकिलीकडे जी मोजकी पोटावर मोजण्या इतकी लोक होती त्यातली मी एक आहे. 2007 पासून मी प्रॅक्टिस करतेय, आणि मेनली कमर्शियल आणि बिझनेस लॉज या विषयात स्वतःचं काम आणि माझी स्वतःची फर्म आहे. थोडा वकिलीमध्ये सेट झाल्यावरती एक सगळ्यांच्याच ह्याच्यात मला तो आपल्या ह्याच्यात समान दुवा सापडतो की फक्त आपण आणि आपला व्यवसाय न करता त्यातल्या काही विषयांबद्दल समाजात जागृती निर्माण करणं, आणि या दृष्टीने मी काही लीगल विषयांवरती लिहायला लागणं, आणि महाराष्ट्रात राहतो, मराठी भाषिक लोक जास्ती आहेत, त्यामुळे कायद्याची जरी नॅचरल लँग्वेज इंग्लिश असली तरी मराठी भाषेत कायद्याविषयी लिहिणं हा गेल्या काही वर्षात मी हे सुरू केलंय. सो त्याच्यातला एक खूप महत्त्वाचा मुद्दा मी हँडल करते, तो म्हणजे सक्सेशन प्लॅनिंग आणि इनहेरिटन्स. आता या विषयावरती आपल्याला ऑनलाईन पेपरमध्ये खूप वेगवेगळ्या सोर्सेसमधनं खूप माहिती मिळत असते, आणि त्यातली काही खरी काही खोटी असते, किंवा फॅक्च्युअली किंवा कायद्याच्या दृष्टीने बरोबर असेलच असं नाही. पण तरी आज तुमच्या सगळ्यांबरोबर हा मुद्दा शेअर करताना आय जस्ट थॉट की मी ज्या केसेस हँडल केल्या आहेत त्याच्या उदाहरणांनी तुम्हाला सांगायचं झालं तर आय थिंक दॅट विल बी मोर युजफुल, आणि त्यामुळे ते जास्ती रिलेटेबल होईल. तर अनेक लोकांची इतके वर्ष विल करून देताना, ज्याला आपण इच्छापत्र म्हणतो, काही गोष्टी जाणवल्यात, आणि त्यामुळे ते मुद्दे आज तुमच्याशी शेअर करायला मी आली आहे. सगळ्यात पहिला जो मुद्दा असतो तो आमच्याकडे याची गरज नाही, कारण आमची मुलं भांडणारच नाही. हा एक खूप महत्त्वाचा पॉईंट सगळेजण मांडतात. तर जेव्हा आपण इच्छापत्र करतो तर ते फक्त भांडणं न होण्यासाठी किंवा वाद मिटवण्यासाठी, वाद असले तरच करायला पाहिजे, हा सगळ्यात मोठा गैरसमज असतो. कारण ज्यांना भांडायचंय ते इच्छापत्र असलं तरी भांडतात, ज्यांना भांडायचंय ते त्या विलनी काय होणार आहे हे माहिती असलं तरी भांडतात. म्हणजे उदाहरणच द्यायचं झालं तर माझे एक क्लायंट होते, खूप सधन घरातले, त्यांच्या तिन्ही मुली सुद्धा खूप सधन घरी लग्न होऊन गेलेल्या होत्या, आणि त्यांच्या 3 शहरांमध्ये 3 वेगळे फ्लॅट होते. फॉर्च्युनेटली अनफॉर्च्युनेटली मुली पण त्याच 3 शहरांमध्ये होत्या, त्यामुळे त्यांनी सगळ्यात सोपी डिव्हिजन त्यांच्या दृष्टीने केली की जी मुलगी ज्या शहरात आहे तिला त्या शहरातला फ्लॅट दिला, कारण त्यांच्या दृष्टीने उपयुक्ततेच्या यांनी विचार केला तर त्या मुलीला त्याचा उपयोग जास्ती आहे.
आणि हे कळल्याबरोबर ज्यांना अजिबात आर्थिक गरज नाही अशा त्यांच्या तिन्ही मुली तुम्ही जास्त व्हॅल्यूचा फ्लॅट दुसरीला दिलाय या गोष्टीवरनं भांडायला लागले. सो मुद्दा हाच आहे की भांडणं आहेत किंवा होऊ नयेत यासाठी विल करायचं का तर नाही, तुम्हाला हवी तशी तुमच्या इस्टेटीची वाटणी करायची आहे म्हणून विल करायचे. सो इट इज ऑल अबाउट व्हॉट यू वॉन्ट. ते इच्छापत्र आहे, ते तुम्हाला हव्या त्या इच्छा व्यक्त करण्यासाठी आहे. त्यामुळे तुम्हाला याचं काय करायचंय हा विचार करून तुम्ही तुम्हाला हवं ते करून मोकळे व्हा. हा पहिला भाग. दुसरा भाग म्हणजे साधारणपणे तुमच्या पिढीतल्या ज्या लोकांचं मी विल केलंय, एक खूप कॉमन थॉट प्रोसेस असते की आमच्या मागे सगळं मुलांना ठेवायचंय. म्हणजे जे अर्थार्जन केलेलं असतं ते स्वतःसाठी न वापरता ते ऍक्च्युली मुलांसाठी केलंय आणि मुलांसाठी ठेवायचंय हा त्याच्यामध्ये खूप फोकस असतो. आता याच्यात दोन गोष्टी होतात. एक म्हणजे ती पिढी स्वतःसाठी किंवा स्वतःच्या एन्जॉयमेंटच्या गोष्टी खर्च होतात म्हणून करतच नाही, आणि सगळं मुलांसाठी हे करण्यामध्ये तुम्ही तुम्हाला हवं ते करताय का नाही, तुमची प्रॉपर्टी वापरा, राहिली तर त्यांना ठेवा, आणि राहिली तर काय करायचं ह्याच्यासाठी विचार करा. हा त्यातला एक पहिला भाग असतो. दुसरा भाग जो जाणवतो म्हणजे जनरेशन गॅप ही मोठी असते. त्यामुळे आपण आपल्या तरुणपणात जे केलं किंवा आपण व्यवसाय म्हणून गुंतवणुकीची साधनं म्हणून ज्या गोष्टी वापरल्या त्या मुलांसाठी तेवढ्याच प्रेफरन्सच्या असतात असं नाही. परत उदाहरणच द्यायचं झालं तर माझे एक क्लायंट आहेत, त्यांच्या तरुणपणात त्यांचा व्यवसायच हा होता की वादातल्या जमिनी घ्यायच्या, विकत घ्यायच्या, वाद सोडवायचे आणि विकायच्या. आणि आज त्यांच्याकडे कारण त्यांना खूप स्वस्त अशा जागा मिळायच्या, पण आज झालंय असं त्यांच्याकडे लँड बँक खूप मोठी आहे. त्यांना 2 मुलं, एक मुलगा असतो तो दिल्लीत असतो, मुलगी आहे पुण्यातच, पण तिला तिच्या क्षेत्रामधनं बाकी काहीही करायला वेळ मिळत नाही आणि तिला रिअल इस्टेट यात 0 इंटरेस्ट आहे. त्यामुळे ती म्हणते त्या जमिनींचं तुम्ही काय करायचंय ते करा, मला काही ते विकायला गिऱ्हाईक शोधण्या इतका पण वेळ मिळणार नाही, तुम्ही मला यातलं काही ठेवू नका. सो त्यांचा जो इन्व्हेस्टमेंटचा किंवा मनी मेकिंगचा चॉईस होता की मला या प्रकारच्या गोष्टीमध्ये संपत्ती निर्माण करायची किंवा याच्या वापराने संपत्ती निर्माण करायची, ती मुलांची असेलच असं अजिबात नाही. ती असावी असा आग्रह धरणं हे चुकीचं आहे असं मी पहिल्यांदा सांगेन, कारण एव्हरीबडी कॅन डिसाईड व्हॉट इज राईट फॉर देम. येस. दुसरा त्यातला आणखी महत्त्वाचा भाग येतो म्हणजे आता अनेकांची 1 किंवा 2 मुलं जी असतात ती परगावी परदेशी स्थित असतात. परदेशी असणाऱ्यांचा आणखी मोठा भाग म्हणजे रिअल इस्टेट घेऊन जाता येत नाही. बाकी जी काही लिक्विड इन्व्हेस्टमेंट असते ती नेणं किंवा तिकडे घेऊन जाणं मुलांनी, याच्यामध्ये टॅक्सेशन, इन्कम टॅक्स, तिथला इनहेरिटन्स टॅक्स, तिथले कायदे नियम याचा भाग येतो. त्यामुळे जेव्हा या गोष्टींचा विचार करून करायचे मुद्दे येतात तेव्हा एक म्हणजे मुलांना इन्व्हॉल्व करून तुम्हाला त्यांना जे ठेवायचंच आहे ते काय स्वरूपात ठेवणं त्यांच्यासाठी सोयीचं आहे याचाही विचार करणं गरजेचं असतं. नुसतंच मला हवंय ते नाही, तर ते जर तुम्हाला त्यांच्या सोयीसाठी मागे ठेवायचं असेल तर खरंच त्यांची सोय होतीये ना याची पण खात्री गोष्टी करायच्या आधी करून घेतली पाहिजे. आणि तिसरं म्हणजे मला आत्ता गरज नाही किंवा मला आत्ता अजून आहे, मी अजून करतेय कृती आहे, रोजचं माझं ऍक्टिव्ह लाईफ चालू आहे, हे जरी असलं तरी त्या वेळच्या परिस्थितीनुसार काहीतरी आपल्या सेल्फ डिसिप्लिनसाठी आपल्या काय इन्व्हेस्टमेंट्स आहेत, ॲसेट्स आहेत आणि त्याबरोबर लायबिलिटीज पण आहेत याचा आपल्याला अंदाज येण्यासाठी हा एकदा एक्सरसाइज सगळ्यांनी करावा असं मी सजेस्ट करेन. म्हणजे माझं स्वतःचं आज विल केलेलं आहे. माझं विल करण्याचं वय आहे का नाही हा मुद्दाच नाही, कारण माझ्यावरती एक डिपेंडंट व्यक्ती आहे आणि माझ्याकडे सोर्स ऑफ इन्कम. सो या 2 गोष्टी असल्या की विल करावं हे मी नॉर्मली सजेस्ट करते. सो आज मी विल केले म्हणजे ते कायम झालं का तर नाही, कदाचित 4 वर्षांनी माझे विचार बदलतील, माझ्या घरची परिस्थिती बदलेल, आमच्या गरजा बदलतील, त्यामुळे माझ्या ॲसेट्सचं कॉम्पोजिशन बदलेल किंवा मला त्याचं काय करायचं याची माझी इच्छा बदलेल. त्यामुळे हे वेळोवेळी तुम्ही रिव्ह्यू करत राहा. देर इज नो लिमिटेशन, तुम्ही रोज विल करू शकता, पण ते करा, सुरुवात करा आणि ऑफकोर्स पिरियॉडिकली रिव्ह्यू पण करत राहा
की जेणेकरून तुमचे त्या वेळचे विचार याला सुसंगत तुम्ही लिहून ठेवलंय ना, याचा तुम्हाला त्याची सांगड घालता येईल. सो आय थिंक चार आपली छोटी शेअरिंग झाली. थोडे प्रश्न घेऊयात आणि मग प्रत्येकाची एक एक राऊंड घेऊ. थोडे प्रश्न कोणालाही विचारा, थोडे तुम्ही तुमच्या इथं क्लब करा आणि मग सेकंड राऊंड मध्ये करा. मग आपण वेळेच्या दृष्टीने राजा विन करताना मुलांना विश्वासात घ्यावं का, मुलांना ते दाखवावं का, आणि म्हणजे या संदर्भात ठीक आहे. थोडं आधी गोष्ट सगळे प्रश्न बोला. विक्रम, हेल्थ इन्शुरन्स बद्दल खूप कॉन्ट्रोवर्सी आहे. आमचं एक नातेवाईक आहेत की जे झिरो हेल्थ इन्शुरन्स करतात आणि त्यांनी स्वतःचा कॉर्पस डेव्हलप केला. पण प्रत्येक फायनान्शियल कन्सल्टंट म्हणतो की हेल्थ इन्शुरन्सनी मोठा डेंट येतो, त्यासाठी हेल्थ इन्शुरन्स हा अत्यावश्यक आहे. छान. देखील अजून 2-3-4 प्रश्न घेऊया. धनंजय, हे यू मेन्शन अबाउट कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी वगैरे, बरोबर, तर ते घ्यावेत का, त्याच्याबद्दल बरंच कॉन्ट्रोवर्सी असतात. बरोबर. त्याच विषय स्लाइड दाखवली होती पोस्चरची, परत आली, त्याच्यावर तुला बोलला नाही पोस्चर एक्सपेंडिंगच्या बरोबर. अजय, मंदारसाठी प्रश्न होता की आता वेगवेगळ्या पद्धतीने लोक स्वतःची तब्येत चांगली आहे का नाही हे तपासण्याचा प्रयत्न करतात. त्यामध्ये न्यूट्रिशनचा एक मोठा एलिमेंट आहे आणि त्याच्यामध्ये व्हेजिटेरियन, नॉन व्हेजिटेरियन, प्रोटीन, नॉन प्रोटीन, आयुर्वेदिक पद्धतीने बघायचं कुठल्या पद्धती. सो देर आर सो मेनी वेज इन विच पीपल वॉन्ट टू लुक ॲट इट. तर त्याच्याविषयी काही सर्वंकष अभ्यास केलाय का किंवा मल्टिपल पद्धतीने विचार केलाय का? अजून कोणी प्रश्न? केदार, बिल करताना ते रजिस्टर करायलाच पाहिजे का दरवेळी? सारखा जर बदललं तर दर 2-3 वर्षांनी नवीन रजिस्ट्रेशन करायची गरज आहे. लास्ट 2 प्रश्न. मला एक मुलगी आहे, तर आता बिल काय म्हणून करावी, म्हणजे आहे इनहेरिटन्स सगळं तिचं. त्यांची एक 40 व्हिजिटिंग कार्ड माझ्याकडे आहे. ऑन अ सिरियस नोट, त्यांचं मी खाली आपल्या उपासनाचं भाषण झालं 1-2 महिन्यापूर्वी, आणि ऍक्च्युली आय सॉर्ट ऑफ कन्सल्टेड अँड आय हॅड अ व्हेरी पॉझिटिव्ह एक्सपिरियन्स. दॅट इज ऑन अ सिरियस नोट. शेवटचा प्रश्न. ठीक आहे, एक तिकडनं सुरुवात करू. तर मला 2 प्रश्न विचारले. एक म्हणजे कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी, दुसरा पोस्चरचा. तर कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी हे अत्यावश्यक असतात आपल्या हाडांच्या मसल्सच्या हेल्थसाठी. आपल्या ब्लडमध्ये पण कॅल्शियम अत्यावश्यक असतं, आपल्या हार्टच्या हेल्थसाठी पण कॅल्शियम अत्यावश्यक असतं. तर माझा रोल जास्त बोन्स हेल्थ याच्याबद्दल आहे, मसल्स आणि बोन्स. तर प्रत्येक न्यूट्रिएंटची एक रिकमेंडेड डेली अलावन्स किंवा रिक्वायरमेंट असते आणि ती वयानुसार बदलत असते. आणि आयुष्यभर तुम्हाला कॅल्शियमची गरज असतेच. लहान वयात असते, वाढतं वय असतं, मग ॲडल्ट एजमध्ये थोडीशी कमी असते, प्रेग्नन्सीमध्ये वाढते, मग त्याच्यानंतर आफ्टर मेनोपॉज परत ती वाढते. अशा वेगळ्या हे असतात. आणि मेजॉरिटी हे जे न्यूट्रिएंट्स असतात ते आपल्याला डाएटमधून मिळतात. सो इफ यू आस्क मी क्वेश्चन, आपला डाएट जर व्यवस्थित असेल आणि आपली ब्लड टेस्ट जर केली, त्याच्यात व्यवस्थित प्रमाणात सगळ्या गोष्टी असतील, तर सप्लिमेंट्सची तशी फार काही गरज नसते. दुसरी गोष्ट, जर असे काही आजार असतात की ज्याच्यामुळे तुमचं ऍब्सॉर्प्शन धड होत नाही किंवा तुमची आवश्यकता खूप वाढते, तर त्याच्यासाठी मात्र हे घ्यावे लागतात. किंवा तुमचं डाएट जर धड नसेल आणि तुम्हाला ते व्यवस्थित करणं जर अवघड असेल, तर मग ते डाएट सुधारण्यात खूप हे घालवण्यापेक्षा सप्लिमेंट्स घेतलेले सोपे पडतात. तर पण सप्लिमेंट्सचं असं असतं की ओव्हरबोर्ड जायचं नाही, कारण की कुठलंही न्यूट्रिएंट असतं त्याचा ॲप्रोप्रिएट एक लेवल असते, त्याच्या खाली वाईट, त्याच्या वरती पण वाईटच असते. त्याच्यामुळे ब्लाइंडली कुठलाही कॅल्शियम व्हिटॅमिन डी वर्षानुवर्ष घेतलेले लोक मी बघितले, त्यांना किडनी स्टोन होतात, त्यांना व्हिटॅमिन डी टॉक्सिसिटी होते, वेगवेगळे आजार होऊ शकतात. त्याच्यामुळे प्रमाणात हे सगळं करावं. तसं माझं सूत्र इतके वर्षात मला लक्षात आलं की बॅलन्स इज द की इन मोस्ट ऑफ हेल्थ रिलेटेड इश्यू. त्याच्यावर कमी जास्त त्याप्रमाणे आपण करू शकतो. हा प्रश्न खूप चांगला आहे ॲक्च्युली, कारण आपल्याला अनेक पद्धतीने माहिती मिळते. मी विज्ञानाचा विद्यार्थी आहे, माझं विज्ञानाचं शिक्षण इथे प्रोजेक्ट चालू झालं, मला शिकवणारे काही शिक्षक समोर बसले. सो मला असं वाटतं की आपण जसं बाकी कुठल्याही क्षेत्रात करतो की काही फाउंडेशनल कन्सेप्ट असतात प्रत्येक विषयामध्ये,
जशा इंजिनिअरिंगमध्ये आहेत, फायनान्समध्ये आहेत, कुठे तिथून जर विचार करण्याची सवय जी आपल्यापैकी अनेकांना असते तशी आपण आपापल्या कामात ती वापरत असतो, ती आपण इथेही वापरावी किंवा निदान त्या पद्धतीने थोडासा दांडोळा घेऊन बघावा. तो तितकासा अवघड नाही. आणि दुसरा त्यातला एक मुद्दा पटकन सांगतो. त्यांनी वेगळ्या 4-5 प्रकारे खाण्याचा उल्लेख केला म्हणून सांग. हे थोडं असं सांगण्यासारखं आहे की म्हणजे इन्व्हेस्टमेंटच्या भाषेत सांगायचं तर कोणी माझ्याकडे इन्व्हेस्टमेंट समजून घ्यायला आला तर त्याला मी बाबा तो ICICI बँकेत जा आणि अमुक काय ही 5 नंबरची स्कीम लिहिली आहे त्याच्यात तो इन्व्हेस्ट कर असं काहीतरी सांगण्यासारखं आहे. त्याने त्या व्यक्तीला तुम्ही काहीही मदत करत नाही. त्याऐवजी समजा तुमच्याकडे नवीन नोकरी लागलेला 22 वर्षाचा कोणीतरी पोरगा मुलगी कोणी आलं तर तुम्ही कसं त्याला सांगाल की बघ मी तुला बेसिक सांगतो इन्व्हेस्टमेंट. एक रिस्क आणि रिटर्न नावाच्या 2 गोष्टी असतात. लो रिस्क लो रिटर्न एकत्र येतं, हाय रिस्क हाय रिटर्न एकत्र येतात. हे जे एकत्र कोणी तुला देत असेल म्हणजे लो रिस्कला हाय रिटर्न द्यायचं करू नकोस, हा एक ट्रॅप आहे. अशा पद्धतीने तुम्ही शिकवाल म्हणजे तुम्ही त्या व्यक्तीचं ऍक्च्युली भलं करा आणि फायदे होते पुढचे काय 50-70 वर्ष त्याला उपयोगी पडेल कारण हे जगात सगळीकडे होईल. अशा पद्धतीने जर बायोलॉजीचा आपण विचार करत जर गेलो तर आहाराबद्दल निष्कर्ष काढणं तितकंसं अवघड नाही. त्यामुळे त्याला कुठलंही नाव देण्याची गरज नाही. कारण मी जी मांडणी केलेली आहे म्हणजे माझ्या ऐसपैस गप्पांमध्ये असेल किंवा माझ्या नवीन पुस्तकात असेल ती मांडणी अशी आहे की आपण जर सगळे एका प्रजातीचे आहोत प्राणी राईट आणि प्रत्येक प्राण्याला जर त्याचं जर खाण्याचा एक मूलभूत आराखडा आहे. काय पदार्थ खातो एक सेकंद सोडून पण तो मूलभूत आराखडा ऑफकोर्स मानवाचा सेम असला पाहिजे. आणि ह्याच्यात आश्चर्य वाटण्यासारखं काही नाही. कारण जेव्हा अशा सप्लिमेंट्सपासून म्हणा किंवा अशा मेडिकल सल्ल्यापासून ते कोविडचं व्हॅक्सिन घेण्यापर्यंत आपल्यापैकी एकानेही हा प्रश्न विचारलेला नाही की हे व्हॅक्सिन मला लागू पडेल. नाही विचारला. का नाही विचारला? कारण मानवाची शरीर रचना अमुक अशी आहे, फिजिओलॉजी अशी आहे, बायोकेमिस्ट्री अशी आहे हे आपल्याला माहिती आहे. मेडिकलच्या पुस्तकात केदाराला तर असं करावं, मंदाराला तर तमुक करावं असं काही लिहिलेलं नाही. मानवाचे शरीर असं काम करत असं लिहिलं. त्यामुळे त्या प्रिन्सिपल्सपासून जर वरती विचार करत गेलो तर यातले बरेच प्रश्न सुटतात. आणि हा प्रश्न बाय द वे व्हेजिटेरियन नॉन व्हेजिटेरियन असा नसून आराखड्याकडे बघण्याचा आणि मग त्याच्यानुसार माझ्या आवडीप्रमाणे मी त्यातलं काय घेऊ शकतो हा खरं तर आहे. निखिलच्या बाबांचं डॉक्टर श्रीराम ग्रीन मेडिकल इन्शुरन्स या विषयाचं चांगलं पुस्तक आहे, तेही वाचण्यासारखं आहे. पण आता हा इन्शुरन्सचा सेफ्टी नेट या अर्थाने प्रश्न आहे. त्यामुळे बाबांच्या पुस्तकाचं मार्केटिंग मी केलं आहे आता. सो बेसिकली हेल्थ इन्शुरन्सचा प्रश्न आहे तो मी 2 पार्ट्समध्ये मांडतो. इफ यू आर एम्प्लॉईड एनिवेअर आणि इफ यू आर कव्हर्ड विथ द ग्रुप पॉलिसी ॲज अ एम्प्लॉई तुम्हाला स्वतःला हेल्थ इन्शुरन्सची किती आवश्यकता आहे ते कॅलिब्रेट करता येतं. दुसरं बेसिक प्रिन्सिपल म्हणून मी असं म्हणतो की कीप युअर इन्व्हेस्टमेंट्स अँड इन्शुरन्स कंप्लिटली सेपरेट. कारण आजकाल खूप कॉम्बो प्रॉडक्ट्स आलेले आहेत आणि प्रचंड त्यांचं मिसमार्केटिंग चालू आहे सिग्नेचर प्लॅनच्या नावाखाली. आणि लॉट ऑफ लाईफ इन्शुरन्स कंपन्यांना सुद्धा म्युच्युअल फंड्समध्ये वगैरे इन्व्हेस्टमेंट अलाव केल्यामुळे हे सगळं हायब्रिड मॉडेल्स बनत चाललेले आहेत. त्यामुळे आपण काय विकत घेतो किंवा कुठल्या पॉलिसीला साईन अप करतो ते आपल्याला पहिलं कळत असते आणि त्याची कम्प्लीट डिटेल ते फॉन्ट 8 मध्ये लिहिलेलं 4 पेजेस आपण वाचत नाही. हेल्थ इन्शुरन्सच्या बाबतीत असं होतं की इट इज अ लॉट डिपेंडंट ऑन युअर हॅबिट्स म्हणजे अल्कोहोल, स्मोकिंग, नॉन स्मोकिंग आणि एज प्रोफाईल. त्याचा प्रीमियम स्ट्रक्चर इज बेसिकली अ स्लॅब स्ट्रक्चर. म्हणजे अचानक वर्ष 51ला फटकन प्रीमियम वाढतो 25-30%, परत 60-65 दरम्यान परत तो फटकन प्रीमियम वाढतो. हे जे स्लॅब स्ट्रक्चर आहे इज बेस्ड ऑन सम हायपोथेटिक्स किंवा लास्ट डेटा अनालिटिक्स. आता मार्केटमध्ये किंवा आपल्या गरजेनुसार खूप फॅमिली फ्लोटर प्लॅन आलेले आहेत की ज्याचं फॅमिलीतला आपली मुलं किंवा आई वडील हे बऱ्यापैकी चांगल्या प्रकारे कव्हर होऊ शकतात आणि तरी त्याचा प्रीमियम हा मॅनेजेबल असतो. त्यामुळे किती इन्शुरन्स घ्यावा किंवा घेऊ का नाही इज अ फंक्शन बेसिकली बेस्ड ऑन युअर ओव्हरऑल कॉर्पस, तुमची लाईफस्टाईल कॉस्ट आणि तुमची रिक्वायरमेंट. सो मी दुसऱ्या प्रश्नाचं आधी उत्तर देते. रजिस्ट्रेशन करणं कायद्याने मॅन्डेटरी नाहीये, त्यामुळे रजिस्ट्रेशन करायलाच पाहिजे विलचं का नाही. कारण रजिस्टर केलेलं विल जर कॅन्सल करायचं असेल तर तेही डॉक्युमेंट रजिस्टर्डच लागतं. कायद्याने तुम्ही 2 साक्षीदारांच्या समोर आणि साक्षीदारांनी तुमच्या समोर सह्या केलेला विलचा कागद हा सफिशियंट असतो. त्यामुळे मध्यम मार्ग म्हणून आम्ही नॉर्मली नोटराइज्ड विल करा असं सांगतो की ज्याच्यावर एक कुठला तरी शिक्का आहे व्हॅलिडेशनचा की न्यूट्रल थर्ड पार्टीच्या उपस्थितीत तुम्ही ते केलंय आणि कुणीतरी व्हेरीफाय केलंय की ते तुम्ही विल करताय हे तुम्हाला माहिती आहे, दबावली. सो पण जर परिस्थिती अशी असेल की ज्यामुळे रजिस्टर्ड विल करायला पाहिजे तर करायला हरकत काही नाही, मात्र ते कॅन्सल करायचं झालं तर रजिस्ट्रेशन लागतं. कमिंग टू मुलांना सांगावं का नाही,
तर हा अगेन कायद्याने बंधनकारक आहे का तर नाही, कारण ते तुमच्या मनाप्रमाणे तुम्ही करणारं डॉक्युमेंट आहे. पण हा खूप वैयक्तिक त्या परिवारातले जे काय नातेसंबंध आहेत त्याचा भाग आहे. परत उदाहरणाकडे येईन. आमच्या एका क्लायंटनी त्यांच्या मुलांना सांगितलं की त्या विल करतायत आणि त्याच्या पुढच्या आठवड्यात मुलांनी जागेच्या ताब्यासाठी दावा लावला. सो यू कॅनॉट प्रेडिक्ट, पण तुमच्या मुलांना समजून घेऊन तुमच्या त्याप्रमाणे ते रिॲक्ट होणार असतील आणि ती ट्रान्सपरन्सी तुम्हाला हवी असेल तर जरूर सांगा. त्यामुळे वाद होणार असतील वाटत असेल तर नाही सांगण्याचं कंपल्शन. मी एक अर्धा मिनिटात सांगतो. देसुरकर सरांचा प्रश्न होता अबाउट पोस्चर. तर पुढे बाक का येत जातो आणि सोप्या शब्दात सांगायचं, समराइज करायचं तर क्रॉनिक इम्बॅलन्स ओव्हर द इयर्स विथ मोर प्रेशर इन द फ्रंट साइड हळूहळू हे करतं. आता तुमचं ऑलरेडी मणका थोडासा पुढे कर्व्ड असतो आणि कॅल्शियम व्हिटॅमिन डी कमी झालं, हाडाची ताकद कमी झाली की मायक्रो फ्रॅक्चर्स पुढच्या दिशेने होतात आणि ते ॲक्युम्युलेट झाले की ओव्हरऑल पोस्चर. त्याच्यामुळे मागे वाकण्याचे व्यायाम किंवा हाडाची ताकद वाढवणे हे एक सिंपल हे आहे टू प्रिव्हेंट एज रिलेटेड फॉरवर्ड पोस्चर. माझी संयोजकांना विनंती आहे की आता आपलं बोला. विल एक्झिक्युशनला सरकारकडे जायला लागतं का, म्हणजे कोर्टात जायला लागतं? कंपल्सरी हिंदू विलच्या एक्झिक्युशनसाठी कंपल्सरी नाहीये. हिंदू विलला प्रोबेट मॅन्डेटरी नाही, एक्सेप्ट फॉर मुंबईतली प्रॉपर्टी असेल तर. मुंबई, चेन्नई आणि कलकत्त्याला याला विल कंपल्सरी, प्रोबेट कंपल्सरी. आपण थोडा पुढच्या सेशनकडे जाऊया. टाइम आउट थोडा देतो. सगळ्या संयोजकांना विनंती आहे, संयोजकांना विनंती आहे की त्यांनी सगळ्या ग्रुपचा नंतर उपासना जेवायच्या आधी फोटो घ्यावा, कारण आज खूप मोठा ऑडियन्स आहे. पुढचं सेशन आपलं 30-40 मिनिटाचं आहे. मला 4-5 महत्त्वाचे शब्द लक्षात राहिले. जीवनशैली, गो विथ द फ्लो, बॅलन्स, प्रिपेअर्डनेस, ट्रस्ट बट व्हेरीफाय आणि सगळ्या शेवटी प्रबोधिनीचे विद्यार्थी म्हणून कणा ताट ठेवा. लोकांनी काय केलं, आपण करत असताना काय काळजी घेऊया वगैरे हे पाहिल्यावर सगळ्यांच्या मनात एक स्वाभाविक प्रश्न असतो आणि आपल्या मनात तो जास्त असतो की ह्याला वैचारिक बैठक काय, वाय शुड आय डू इट. हा त्यातला जो वाय कन्सेप्ट आहे तिच्यासाठी मनात आपल्या खूप द्वंद्व चालू असतात. त्यालाच कुठेतरी एक आपल्याला विचाराला एक साथ मिळावी म्हणून आताचं सेशन आहे विच टॉक्स अबाउट द कंटेम्पररी वानप्रस्थाश्रम, की ह्या सध्याच्या आयुष्यात, सध्याच्या जीवनशैलीत वानप्रस्थाश्रम कसा असू शकेल. सो श्रीनंद आणि राजू 1989च्या बॅचचा म्हणजे सचिन, केदार, निखिल या सगळ्या मंडळींचा मी सहपाठी आहे आणि सध्या भांडारकर इन्स्टिट्यूटमध्ये तिथे रजिस्ट्रार आणि क्युरेटर म्हणून काम करतो. तर मला भारतीय परंपरेतलं वानप्रस्थ हा विषय सांगायला सांगितलेला आहे. मी अर्थातच भूतकाळाचा विद्यार्थी, वर्तमानाचा किंवा भविष्याचा नाही, त्यामुळे पुढे काय होईल ते तुम्ही मला विचारू नका, मी त्याचं काही उत्तर देऊ शकणार थोडक्यात सांगितलं. आता आज त्यांनी तिळगुळ दिला ती फार चांगली गोष्ट आहे. दोन्ही अर्थांनी उत्तरायणाचा विचार म्हणजे आयुष्यातलं उत्तरायण आणि उत्तरायण आज प्रत्यक्ष सायन पंचकाप्रमाणे सुरू होत आहे, त्या दृष्टीने आपल्याला सगळ्यांना शुभेच्छा. खगोलशास्त्रानुसार काय, खगोलशास्त्रानुसार आज उत्तरायण सुरू. आता जास्त वेळ त्याच्यात घालवला तर ठीक आहे, ते चालेल, माझं बोलतो जे काय. हा जो शब्द आहे वानप्रस्थ, तर तो अर्थातच वन आणि प्रस्थ, आपण प्रस्थान ठेवणे वगैरे असे शब्द वापरतो, तर म्हणजे निघणे या अर्थाचा आहे. त्यामुळे जंगलाकडे हा बाजू मी करतो. व्हेरी गुड. आता आश्रम हा जो शब्द आहे, वानप्रस्थ हा आश्रम हे सगळ्यांना माहिती आहे. तर आश्रम या शब्दाचा अर्थ म्हणजे आश्रमात जाऊन राहायला वगैरे अशा अर्थाने तो शब्द मुळीच येत नाही. तर जिथे खूप मोठ्या प्रमाणात श्रम केले जातात अशी जागा, अशा प्रकार असा त्याचा मुळात आश्रम शब्दाचा अर्थ आहे. आणि अगदी जर प्राचीन वाङ्मय बघितलं तर त्याच्यामध्ये सूत्र वाङ्मय जे आहे ज्याच्यामध्ये पहिल्यांदा आश्रमांची कल्पना सांगितलेली आपल्याला सापडते, तर तिथे ब्रह्मचर्य, गृहस्थ, मुनी आणि यती असे शब्द त्यांनी वापरलेले आपल्याला सापडतात. म्हणजे
आपण आता मुनी आणि यती, तर यती हा संन्यास या अर्थाने वापरलेला शब्द आहे आणि मुनी हा एक प्रकारे वानप्रस्थ याच्यासाठी वापरलेला शब्द आहे की काय, अशी आपल्याला शंका घ्यायला जागा आहे. आता ऋषी आणि मुनी हे दोन शब्द आपण सरळपणे वापरतो, ऋषी मुनी, आणि साधारणपणे त्यात काही फरक आहे असं आपल्याला वाटत नाही, पण प्रत्यक्षामध्ये त्या जवळजवळ परस्पर विरुद्ध संकल्पना आहेत असं आपल्याला दिसेल. म्हणजे ऋषी हा जो हे जो शब्द आहे तो ऋषभ या धातूपासून बनलेला आहे आणि त्याचा अर्थ पुढे जाणं, ढकलणं असाच अर्थ आहे, म्हणजे नेतृत्व करणं थोडक्यात म्हणजे. आणि मुनी हा सुद्धा खरं म्हणजे त्याच अर्थाचा शब्द आहे, त्याचाही अर्थ, पण त्याचं जे मूळ आहे ते तमिळमधून, दक्षिण भारतातून आलेलं आहे. आणि हे जे शब्द आहेत, आता ज्यांना कन्नड येत असेल तर मुंदे म्हणजे पुढे असा शब्द आहे, मुन्नेत्र, द्रविड मुन्नेत्र काळगाव, त्यातला मुन्नेत्र जो आहे तर तो पुढे जाणारा, पुरोगामी, नेतृत्व करणारा असा त्याचा अर्थ आहे. तर वस्तुतः वानप्रस्थ हे ऋषीचं मुनीमध्ये रूपांतर करण्याचा हा कार्यक्रम आहे असं म्हणता येईल आपल्याला. कारण प्रवृत्तीमध्ये जसं नेतृत्व लागतं तसं निवृत्तीमध्ये पण नेतृत्व लागतं, त्यामुळे प्रवृत्तीतलं नेतृत्व हा ऋषी करतो आणि निवृत्तीतलं नेतृत्व हा मुनी करतो, अशी त्यातली कल्पना आहे. त्यामुळे बुद्धाला कधीही ऋषी म्हटलं जात नाही, त्याला शाक्य मुनी म्हटलं जातं काय, किंवा अनेक जे निवृत्ती मार्गी मंडळी त्यांना ऋषी नाही म्हटलं जात, त्यांना मुनी म्हटलं जातं. त्याचं कारण ते. आता आश्रमांची जी विभागणी केलेली आहे तर त्या विभागणीमध्ये 3-4 प्रकारचे क्रम आहेत. म्हणजे आता समुच्चय म्हणजे ब्रह्मचर्य, मग गृहस्थ, वानप्रस्थ, संन्यास हा आपल्याला जो ज्ञात क्रम येतो. पण काही विशिष्ट परिस्थितीमध्ये किंवा काही विशिष्ट लोकांसाठी त्याच्यामध्ये विकल्प पण दिलेले. म्हणजे असं शंकराचार्यांचं एक वाक्य आहे की या दहरेव विरजेत तर दहरेव प्रव्रजेत, ज्या दिवशी विरक्ती प्राप्त होईल त्या दिवशी लगेच संन्यास घ्यावा असं म्हटलेलं आहे. तर तसे विकल्प आहेत की ब्रह्मचर्य आश्रमातून थेट वानप्रस्थामध्ये, ब्रह्मचर्यातून थेट संन्यासामध्ये, किंवा गृहस्थाश्रमातून थेट संन्यासामध्ये, मध्ये वानप्रस्थ न करता, अशी कल्पना त्याच्यामध्ये केली. आता त्याच्यामध्ये हे करू नये असं सांगणारे पण ग्रंथ आहेत की गृहस्थाश्रम हाच काय तो खरा, जर तुम्हाला जगायचंच असेल आणि व्यवस्थित जगायचं असेल तर तिथेच जे काही करायचं तुम्हाला नीट राहायचं ते राहा, वानप्रस्थामध्ये जायची गरज नाही, अशा प्रकारचं सुद्धा सांगणारे ग्रंथ आहेत. आणि त्याचबरोबर एक फार निश्चित गोष्ट आहे की संन्यासातून उलटा क्रम करायला, म्हणजे संन्यासातून गृहस्थाश्रमात आला, संन्यासातून वानप्रस्थात आला, हे करायला बंदी आहे. त्यामुळे त्याचं प्रसिद्ध उदाहरण आहे ते ज्ञानेश्वर महाराजांच्या वडिलांचं आहे. त्यांना समाजाने त्रास का दिला, कारण ही बंदी होती की उलट परत यायचं नाही, एकदा गेला की गेला, त्यामुळे परत यायचं नाही, अशी त्यातली फार महत्वाची कल्पना तिथे आपल्याला सांगितलेली सापडते. आता वानप्रस्थ म्हणजे काय, किंवा जे काही सूत्रग्रंथांनी किंवा स्मृतींनी त्याच्या संदर्भातल्या ज्या कल्पना सांगितल्या आहेत तर त्या काय काय आहेत तर त्या आपण पाहूया. तर हे एकच शब्द आहेत त्याच्यासाठी वापरलेले. परिव्राट, परिव्राजक हा जो शब्द आहे त्याचाच आधीचा शब्द परिव्राजक म्हणजे हिंडणारा, त्याचा अर्थ कायम हिंडणारा असा होतो. त्याच्यानंतर मी यती मगाशी हा म्हणून सांगितला, परंतु तो वानप्रस्थालाही वापरलेला आहे. मुनी, त्याच्यानंतर श्रमण, श्रमण म्हणजे साधू. आता श्रमण हा शब्द जास्तीत करून जैन साधूंसाठी वापरला जातो. आणि वैखानस असा एक स्वतंत्र शब्द आपल्याला तिथे पण दिसतो. आणि मग त्याची व्याख्या काय केली आहे की पुत्रम उत्पाद्य, हा आता ते त्यावेळेच्या कल्पनेप्रमाणे आहे, कारण मुलगा होणं, मुलगी असं त्याचा अभिप्रेत त्यांनी धरलेलं नाही तेव्हा. तर पुत्रम उत्पाद्य वनवासम कृत्वा अकृष्ट पच फलादी, म्हणजे जे अकृष्ट याचा अर्थ जे शेती करून मिळवलेलं नाही असं, आणि कदाचित जे शिजवलेलं सुद्धा नाही असं भक्षयित्वा खाऊन जो ईश्वराराधन करतो तो, अशी त्याची व्याख्या दिलेली आहे. पण ग्रंथांनी त्याचे 2 प्रकार आपल्याला सांगितलेले सापडतात की एक पचमानक आणि दुसरा अपचमानक. पचमानक म्हणजे शिजवलेलं अन्न खाणारा, आणि अपचमानक म्हणजे शिजवलेलं अन्न न खाणारा, म्हणजे ज्याला सामान्य भाषेमध्ये कंदमुळं फळं खाऊन जगणारा असं म्हणतात. तर वानप्रस्थाचे 2 प्रकार सांगितलेले आहेत. आणि त्यामुळे त्यांनी अशी कल्पना केली आहे की प्राणधारणेपुरतंच अर्जन, म्हणजे त्याच्यात थोड्या प्रमाणामध्ये आर्थिक अर्जन करायला परवानगी आहे, पण ते साठवायला परवानगी नाही. म्हणजे दुसरं काही करणं शक्य नाही, तशी कोणी भिक्षा देत नाही, पण मी काम करतो त्यामुळे जे काही पैसे आहेत ते त्या दिवशी खर्च करतो, दुसऱ्या दिवशी पुन्हा नवीन काम, नवीन भिक्षा किंवा नवीन काय विकत घेणे वस्तू आणि संपवणं, साठवायला परवानगी नाही. किंवा उंच वृत्ती, म्हणजे शेतात
एकदा मळणी झाल्यानंतर जे काही सापडेल ते गोळा करून त्याच्यावर जगणं किंवा प्रत्यक्ष भिक्षाटन हे करायला त्यांना परवानगी दिलेली आहे. आणि वानप्रस्थाचा एक जुना नियम जो सांगितलेला आहे तो असा आहे की ते आता तो पुरुष असेल तर त्याला त्याच्या पत्नीसह आणि महिला असेल तर तिला अर्थात तिच्या पतीसह करता येईल. म्हणजे संन्यास म्हणजे सर्वस्वी संपूर्णपणे सगळं सोडून द्यायचं. संन्यास हा एका माणसालाच घेता येतो, एका व्यक्तीलाच घेता येतो. पण वानप्रस्थ हा जोडीने करता येण्याची सोय त्याच्यामध्ये त्यांनी ठेवलेली. आणि मग त्यांनी काय केलं पाहिजे तर ब्रह्मचर्य पालन केलं पाहिजे. अग्निकार्य म्हणजे तो अग्निहोत्री असेल तर अर्थातच अग्निहोत्र करायला पत्नी सोबत असलीच पाहिजे. त्यामुळे ती नसेल तर त्यांना अग्निहोत्र करताच येणार नाही, प्रश्नच उद्भवत नाही काही. आणि ईश्वर प्रणिधान, मग चांद्रायण व्रत वगैरे अशा प्रकारे. चांद्रायण व्रत म्हणजे शुद्ध प्रतिपदेला एक घास खायचा, असं करत करत शुद्ध द्वितीयेला 2, मग 4, मग पौर्णिमेला 15 घास किंवा 15 हिस्से जेवण करायचं आणि तिथून पुन्हा अमावस्येपर्यंत पुन्हा सतत खाली खाली यायचं वगैरे असं. आता याची जी उदाहरणं सापडतात वानप्रस्थामध्ये गेलेल्या व्यक्तींची, तर त्याच्यात हे ऋषी मंडळी आहेत ते ठीक आहे. पण महत्वाचा मुद्दा म्हणजे विदुर, धृतराष्ट्र, गांधारी आणि कुंती हे वानप्रस्थामध्ये गेले. ते एकाच वेळेला गेले, मुख्य म्हणजे चौघं एकदम गेले. म्हणजे नुसते पतिपत्नी नाही तर तो धीर आणि ती भावजय हे सुद्धा त्यांच्याबरोबर गेले. आणि तो क्रम फार महत्वाचा आहे कारण ते वानप्रस्थामध्ये जंगलामध्ये एका ठिकाणी राहत होते. नंतर विदुर म्हणला की मी दुसरीकडे जातो आणि मग तो हिमालयाकडे निघून गेला. तो तिकडेच गेला आणि त्यांनी तिथंच देहत्याग केला. आणि धृतराष्ट्र, गांधारी आणि कुंती हे तिथे लागलेल्या वणव्यामध्ये जळून गेले असं म्हणतात महाभारतामध्ये. त्याच्यासाठी स्वतंत्र पर्व आहे महाभारताचं. त्या पर्वाचं नावच मिळेल आश्रमवासिक पर्व असं त्याचं नाव. तर ते परत आले नाहीत. म्हणजे युधिष्ठिर वगैरे त्यांना भेटायला तिकडे जात असत, पण हे कधीही नंतर हस्तिनापुरात किंवा इतर प्रस्थामध्ये कुठेही आले नाहीत. ते जंगलामध्येच राहिले आणि वणव्यामध्ये तिथे त्यांनी संपवलं स्वतःचं जीवन. तसं मग दिलीप आणि रघु हे जे रघुवंशातले 2 राजे आहेत त्यांनी वानप्रस्थ स्वीकारला असा पुरावा आपल्याकडे उपलब्ध आहे. आणि चंद्रगुप्त मौर्य हा जो राजा होता तो नंतर जैन झाला अशा प्रकारची मान्यता आहे आणि तो दक्षिण भारतामध्ये आला. तो एक प्रकारे वानप्रस्थामध्ये झाला. शेवटचा एक राजा. आणि समुद्रगुप्त हा जो गुप्त घराण्यातला राजा होता त्याचे वडील म्हणजे पहिला चंद्रगुप्त, तर त्यांनी वानप्रस्थ स्वीकारला असावा असं म्हणण्यासारखा पुरावा उपलब्ध आहे. आता ही सगळी जी पद्धत आहे ती कशामुळे अस्तित्वात आली किंवा तिचं नक्की त्यावेळेचं प्रयोजन काय होतं. कारण कुठल्याही गोष्टी, सामाजिक गोष्टी या काहीतरी त्याला प्रयोजन असल्याशिवाय उत्पन्न भारतामध्ये होत नाहीत. तर ते काय प्रयोजन होतं तर मगाशी सांगितलं त्याप्रमाणे की 100 वर्ष हे माणसाचं आयुष्य त्यांनी गृहीत धरलेलं आहे. आता प्रत्यक्षामध्ये असं आहे की भारताला स्वातंत्र्य मिळालं त्याच्यानंतर 3 वर्षांनी म्हणजे 1950-51 मध्ये सुद्धा भारताची लाईफ एक्सपेक्टन्सी म्हणजे आयुर्मर्यादा ही 32 वर्षाची होती. आणि जर त्यातले अर्भकमृत्यू आणि बालमृत्यू काढून टाकले तर ती 40 वर्षापर्यंत जास्तीत जास्त गेली असते. 1925 साली किंवा पहिल्या महायुद्धाच्या नंतरच्या काही वर्षांमध्ये तर ती 25-27 एवढीच होती, म्हणजे 32 पण नव्हती. अशा स्थितीमध्ये 100 वर्षाचा विचार करण्याचं मुळात प्रयोजनच काय होतं. कारण तो माणूस जर आपण तिथे 25 ते 4 तुकडे पाडले, ते पाडणं सुद्धा वस्तुतः बरोबर नव्हतं, पण ते पाडले तर तो त्यातल्या गृहस्थाश्रमाच्या मध्येच त्याचं शेवट हा होणं हे त्यावेळेला शक्य होतं किंवा म्हणजे ते साहजिक होतं. आता याचा पुरातत्वीय पुरावा काय आहे तर अगदी इनामगावच्या उत्खननामध्ये जे आपल्या शिरूर तालुक्यामधलं उत्खनन आहे ज्याच्यामध्ये इसवी पूर्व 1500च्या आसपासची माणसं आणि ती सगळी संस्कृती सापडलेली आहे, तर त्याच्यामध्ये ज्यांचे दातबीत पडलेले आहेत किंवा अगदी पडायला आलेले आहेत अशा जख्ख म्हाताऱ्या मंडळींचे जे मृतदेह आहेत म्हणजे जे सांगाडे आहेत ते सांगाडे साधारणपणे 35 वर्षाच्या माणसाचे आहेत. म्हणजे ही काही काल्पनिक गोष्ट नाही किंवा आता आयुर्वेद मर्यादा एवढी खाली असं नाही, ती तेव्हाही तेवढीच होती. त्यामुळे वस्तुतः भीष्म वगैरे ही मंडळी ही एक अपवादात्मक अशा प्रकारची माणसं आहेत असं आपल्याला म्हणता येईल. तर मग अशा स्थितीमध्ये ही इतकी इम्प्रॅक्टिकल गोष्ट आहे. त्यामुळे खरं म्हणजे 35 वर्षाचा माणूस हा जख्ख म्हातारा दातबीत पडलेला असा माणूस आहे आणि नॅचरली म्हणजे त्याला काहीतरी होऊन तो झालाय असं काही नाही, नॅचरल ह्याच्याप्रमाणे झालं. तर मग ही का निर्माण झाली असेल तर
इतकी सुस्थित अशा प्रकारची आश्रम व्यवस्था निर्माण केली की त्यावेळेच्या समाजातल्या श्रमण संस्कृतीला म्हणजे भिक्षूंच्या संस्कृतीला एक प्रकारचं उत्तर देण्यासाठी म्हणून निर्माण झालेली असली पाहिजे असं मानलं जातं. म्हणजे असं आहे की आता महावीर, बुद्ध, आणखी तत्सम इतर जे कोण सगळे चांगले चुंबकीय मॅग्नेटिक अशी व्यक्तिमत्व असलेली जी मंडळी होती, जी नुकतीच त्यांचं विद्याध्ययन संपतंय अशा लोकांना सहजपणे घेऊन जायचे. हा तर त्यांच्या त्या चळवळीला उत्तर काय, तर त्याला असं विचारायचं, जी आपली धाराची जाहिरात आहे ना, ती पूर्वी लागायची, ती मला अजूनही अत्यंत आवडते जाहिरात, की तो मुलगा स्टेशनच्या प्लॅटफॉर्मवर बसलेला असतो आणि तो स्टेशनवरचा मनुष्य त्याला विचारतो की काय झालं. तो म्हणलं नाही, मी घर सोडलंय. तो बरं, पण घरी काय केलं तुला माहितीये का. तो नाही माहिती. अरे म्हणला घरी जिलबी तयार केली. आणि मग तो त्याला घेऊन तिकडे जातो आणि मग ती जिलबी खाताना वडील त्याला प्रश्न विचारतात की क्या घर छोडकर जाना है. तर तो म्हणतो हा जाना है मगर अभी नहीं. तो जाना है मगर अभी नहीं म्हणजे आश्रम व्यवस्था वस्तुतः आहे. त्याचं उत्तर जे त्यांनी केलेलं होतं की तू काय सोडून चाललंयस ते तुला माहितीये का, ते माहिती नाहीये. मग आता कशाला जातो, जाऊ नकोस, आता जाऊ नकोस. वानप्रस्थ पुढे आहे ना, तू करता येणार आहे, त्याला काही प्रॉब्लेम नाही. संन्यास पुढे आहे, तो काही त्याला काही प्रॉब्लेम नाहीये. अशा स्थितीत ती व्यवस्था निर्माण झालेली असण्याची शक्यता आहे. पण तरी सुद्धा तशा प्रकारे विचार करणारे, वानप्रस्थ स्वीकारणारे, थेट संन्यास सुद्धा स्वीकारणारे, अगदी ब्रह्मचर्यानंतर सुद्धा थेट संन्यास स्वीकारणारे अशी मंडळी समाजामध्ये त्यावेळेला होती. आणि त्या सगळ्याचा एकूण आराखडा काढून ती व्यवस्था त्यांनी निर्माण केली. त्यामुळेच त्याच्यामध्ये समुच्चय हा जसा एक क्रमाक्रमाने जाण्याचा पर्याय जसा उपलब्ध आहे, तसा अर्थातच त्याचा परिहार करून दुसऱ्या पुढच्या आश्रमात जाण्याचा पण मार्ग त्यांनी उपलब्ध करून ठेवलेला आहे. आत्ता मुद्दा असा आहे की हे सगळं नाही संपलं. धन्यवाद. आत्ताचा मुद्दा असा आहे की हे सगळं त्या व्यक्तीपुरतं आणि त्याच्या कुटुंबापुरतं मर्यादित आहे. आपण ज्या सामाजिक आणि जास्त व्यापक आशयाच्या दृष्टीने त्याच्याकडे पाहतोय तसं या व्यवस्थेत मुळात काही नाही. पण ते आणणं आपल्याला शक्य आहे. तर ते कसं आणायचं ते आता आपण ठरवू शकता. राजेंद्र वैद्य यांनी आदेश दिल्यानुसार मी बोलणार नाही. तथापि काहीतरी विचारायला चालना किंवा आपण काय करणार, मी काही प्रश्न विचार, त्या प्रश्नाची ज्यांनी शक्य त्यांनी उत्तर दिली. त्या प्रश्नाच्या उत्तरातनं आपण जसं जाईल पुढे जाईल तसं जाऊ. तर आता फक्त यांनी उल्लेख केला यामुळे ते पूर्वीचे जाऊ देतो. मी अलीकडच्या काळात ते आठवतो. आता तुम्ही भांडारकरमध्ये काहीतरी इन्स्टिट्यूटमध्ये काढतो, गुरुवारे भांडारकर हे त्या काळामध्ये सर्वात जास्त वय जगलेले ऍक्टिव्ह राहिलेले. त्यांच्यामधून ज्यांना गुरुवारी ते मानायचे, त्यांच्याशी आधी भांडणं केली, असं लोकमान्य टिळक 64 वर्ष जगले. आणि सायमल्टेनियस त्यांचे आपटे गेले, आगरकर गेले, गेले माणसं. पण या वया लोकांनी काय तो त्या काळामध्ये वानप्रस्थाश्रम किंवा जो संन्यास एकांचं तर हे समजतंच की मंडालीतून बाहेर आल्यानंतर जो पुढचं काय त्यांचं सगळं आहे ते बघण्यासारखं आहे. माझं काय काय द्यायचं राहिलंय ते मी देणार आहे. आणि हे पुढचं होणार आहे. महात्मा गांधी आणि त्यांची रिलेशनशिप त्या काळातली वाचना आहे. असं ते आपलं अलीकडच्या काळातली हिस्ट्री. अजून अलीकडच्या काळात हिस्ट्रीमध्ये जातो आणि प्रश्न विचारतो. तुम्ही पाहिलेले 2 डौलदार जे ब्रह्मचर्यातने थेट संन्यासाश्रमात गेले असे 2 डौलदार व्यक्ती सांगा. नरेंद्र मोदी, अप्पा आणि अण्णा थेट ब्रह्मचर्यातनं थेट. आणि डौलदार की एकंदर संन्यासी माणूस, संन्यासाने त्यांनी स्वीकारलेला आहे. माफ करा, गिरीशराव त्यात असतील, मी त्यांना डे टू डे पाहिलेलं नाही म्हणून मी माफी मागतो त्या बाबतीत. परंतु हे दोघांना मी व्यक्तिगतपणे हा पाहिलेला आहे. गिरीशराव हे वर्तमान आहे ना. होय, इतिहासाबद्दल. तर की एक मिश्र समाज, स्त्री पुरुष समाज हे अस्तित्वात आहे. त्यांच्याशी तुम्हाला व्यक्तिगतरित्या बोलायचं आहे, हे करायचं.
यावेळी जो जर डौलदार आपण पाहिलेला आहे, विलक्षण डौलदार, तर ही अशी उदाहरणं आहे. पण जाऊ दे, मी माझ्या प्रश्न उत्तरात करणार. पहिली गोष्ट म्हणजे एक बेसिक हे की नवीन पिढी ही जुन्या पिढीपेक्षा हुशार असते. ते मान्य करायचं की नाही करायचं. नाही मान्य केलं तर अमिबाचा मानव झाला नाही, त्याच्यावर म्हणजे तुम्हाला उत्क्रांतीवर विश्वास असेल त्याच्यावर विश्वास ठेवा. तर असं असताना एक मॅनेजमेंट प्रिन्सिपलमध्ये किंवा सगळीकडे सांगतात लेट गो, या जोडून किंवा हे तुम्ही अंगावर घेऊ नका. मला सांगा, हे आपण कॉन्शियसली आता या वयात गेलेल्या लोकांना विचारतोय, हे ते 80-89 काढून टाकले, पुढच्या या लोकांना विचारतो किती वेळा करतो आपण किंवा करतो का, कॉन्शियसली केलेला आहे का? मला प्रश्न लिख दोन उत्तर द्या. पुढच्या प्रश्नाकडे आवाज असा आहे, प्रश्न हा आहे की या सगळ्या वयाच्या गोष्टीत आल्यावर एक गृहीत लक्षात घेतात की नवीन पिढी जुन्या पिढीपेक्षा जास्त हुशार असते. हे उत्क्रांतीचं तत्व आहे. ही पार्श्वभूमी, या पार्श्वभूमीवर कुठल्याही आपल्या दैनंदिन व्यवहारात, कॉर्पोरेटमध्ये असो, नोकरीत असो, घरात असो, लेट गो या सोडून किंवा हे करायला आता पुढची पिढी समर्थ आहे किंवा पुढचे लोक समर्थ आहे असं आपण जाणीवपूर्वक वागतो, असं तुमच्या डोक्यात उदाहरणं आहेत किंवा असं केलेलं आहे का? कधी कधी करतो, प्रत्येकाला होत नाही, प्रत्येक वेळी होत नाही. आणि हा प्रश्न विचारला तर पुढचं काय करायचं तुम्ही बघा. मी पण हे सगळं करत पर्याय नाहीये. तुम्ही लेट गो म्हणा का न म्हणा, अरे मग त्यातलं चांगुलपणा घेता येईल ना, चांगुलपणा घेता येईल ना. चांगुलपणा घेतल्यानंतर तुमचा हा जो समाजात राहून फॉलो करायचा वानप्रस्थ आहे तो सुखद होणार आहे की नाही? नाही, याही मुद्द्याचे दोन भाग आहेत. त्यातला दुसरा भाग मी तुम्हाला गमतीदार उदाहरण सांगतो. आपल्या सगळ्यांना मेहेंदळे हे नाव माहिती असेल, जे पूर्वी तर ते प्रोविजनचे अगदी हे होते आणि त्यांची पुस्तकही आपण प्रकाशित केलेली आहेत. ते 100 वर्षाचे झाले. 14 फेब्रुवारी 2018 या दिवशी त्यांचा कार्यक्रम झाला. नेहमीचं त्यांना ओवाळणं वगैरे ते सगळं झालं. त्यांना बोलायला सांगितलं तर ते 2-4 मिनिटं अत्यंत समयोचित असं काहीतरी बोलले आणि मग नंतर पोटाच्या खिशातून अशी त्यांनी एक यादी काढली पुस्तकांची. म्हणजे ही एक 12 पुस्तकं आहे, ती माझी अजून वाचायची राहिलेली आहे असं त्यांनी सांगितलं. आता बोल. ठीक आहे, याच्यातला हा आता पहिली गोष्ट असते की आता सोशल मीडिया फलाना टिपणा हे ते यूट्यूब सगळीकडे काय ऐकवतो, मेरी आवाज सुनो. तो मेरी आवाज सुनो म्हणून सांगणारा माणूस आहे, तो ऐकणाऱ्यांचा आवाज ऐकणे याच्यासाठी ते प्रोव्हिजन तरी ठेवले का? आपण रोज हे करत असताना मेरी आवाज सुनाव, तुम्हारी आवाज सुनाव, आपली आवाज सुनाव असं आपण कॉन्शियसली करतो का? न करायला हवं का? स्वतःला विचारायचा प्रश्न. मी काहीही ऍडव्होकेट करणार नाही. सगळे युट्यूब व्ह्यूअर तेच करतात. सगळे व्ह्यूअर म्हणतात सुनाव. ठीक आहे, आता हेच सगळ्या याच्याविषयी बोलता येईल. बर्डेकरांची कविता आहे, जाणे शुद्ध शुचिरभूत एक प्रायोगिक सत्य जरी त्याचे आपत्य हिरोशिमा. त्याच कडवे शेवटचं कडवं काय, जाणे सर्व 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 जुने नुरे जाणण्याचाही गर्व, मतामतांचे नखर्व मोजले म्या. परत पांडित्य सांगायचं नाही मला, ही विचाराची प्रक्रिया आहे. ठीक आहे, आता दुसरा प्रश्न विचार. याच्यातनं सोशल मीडियातनं किंवा एक माणूस आपल्या प्रगतीमध्ये खूप माहिती कळते आणि आता तर माहितीचं धो घ्या घ्या घ्या, नको असली तरी घ्या. माहिती प्रचंड येते, इन्फॉर्मेशन झालेला माणूस एक वेल इन्फॉर्म्ड होतो, तो माहितगार असतो. तो माहितगार माणूस त्याची माहिती तुम्हाला सांगायला अतिशय उत्सुक असतो. दुसरा एक माणूस माहिती नॉलेजेबल नाही, तो माहितगार आहे, वेल इन्फॉर्म्ड आहे, तो नॉलेजेबल आहे. इन्फॉर्मेशन डोक्यात प्रोसेस केली, त्याच्यावर विचार केला आणि त्याच्यावर काहीतरी करून त्यांनी काहीतरी एक तो माणूस प्रगट झाला, नॉलेज आहे. आणि आपण प्रगट करताना आपण इन्फॉर्मेशन प्रगट करतोय का नॉलेज प्रगट करतोय असं आपण स्वतःला विचारतो. तिसरा प्रश्न,
नॉलेजेबल माणूस, त्याला अगदी इन्फॉर्मेशन प्रोसेस करून केलेलं नॉलेज, अनुभवाशी टॅली करून नॉलेज, हे असं वाटतंय मला, पण हे खरोखर घडतंय का? माझं निरीक्षण काय बरोबर आहे. आता ह्याच्यातनं करून त्याला विजडम येतो. तर आता आपण बोलताना आपण इन्फॉर्मेशन सांगतोय का नॉलेज सांगतोय का आपलं विजडम सांगतोय, आणि या दिशेने आपला प्रवास कॉन्शियसली आपण करतो का, करत आहोत का, हे परत एकदा बघायची वेळ ही आहे का. आणि आपण जे बोलतो त्यात आपण इन्फॉर्मेशन ओकतोय का, नॉलेज विचारार्थ ठेवतोय का, किंवा विजडम मला हे असं समजलं आहे असं नम्रपणे सांगतोय, असं आपण करतो का. हा प्रश्न आपण स्वतःला विचारावा का, हा एक मुद्दा आहे. एक दिशा म्हणून ते असू शकतो. उदाहरणार्थ आता सगळ्यांनीच ते दीक्षाग्रहण समारंभ केलेला आहे, सगळ्यांनी आता हल्ली विद्यावृत्त म्हणतात, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे निरीक्षण, आकलन, स्मरण, कार्यकार्य बुद्धी, त्यानंतर गुणार्थ संशोधन बुद्धी, त्यानंतर हे प्रत्युत्पन्न मती आणि नवनवोन्मेषशालिनी प्रतिभा, 7 पैलू आपण ऐकलेले आहेत. मग पुढचे सुद्धा आहेत त्याच्यामध्ये, काय ते संदेशन ग्रहण, संदेशन हे, आणि काय शक्तिफळ, हे जरा अतिंद्रिय आहे त्यामुळे मी लक्षात ठेवतो. पण हे लक्षात आहे, लक्षात आहे म्हटल्यावर माझी कित्येक वर्ष माझी हे प्रोसेस चालू आहे की मला इन्फॉर्मेशन मिळाली, हे मुळं काय ह्याचं काय होतं का, आणि हे मी आपलं हे म्हणून सांगतो की होतं, पण मजा येते, मजा येते. हे एक्झरसाईज करतात का, किंवा कोणी एक प्रत्युत्पन्न माणूस दिसलं खूप छान असतं. आता आमच्या ह्याचं होतं प्रदीप आपटे, हे एकदम प्रत्युत्पन्न होते माणूस. काही काही माणसं अशी फटकन येतात, तुम्ही ऐकलं हे कुठं येतं. तर हे सगळे आपण हे ॲज अ इन्फॉर्मेशन आपल्याकडे आहे, 7 पैलू आहे. पुढे काय प्रोसेस काय करतो का आपण, पुढे काय, हे एक उदाहरण म्हणून सांगितलं, कारण हे सगळ्यांना माहिती असेल. अशी खूप उदाहरणं प्रत्येकाची असतात. हे आपण करतो का, हा पुढचा प्रश्न. आणि कुठला इन्फॉर्मेशन, नॉलेज हे तत्वे, आणि आपण कसं एक्सप्रेस व्हावं, आणि आपण ही प्रोसेस चालू ठेवतो का, किंवा ठेवायची का, किंवा ठेवायला हा मार्ग हे योग्य आहे का. शेवटचाच मुद्दा फक्त सांगतो, हा प्रश्न. बरं, या प्रश्नावर तुम्ही उत्तर मला नाही आहे, या प्रोसेस आपण कॉन्शियसली करतो का, आणि अनुभव काय. 1-2 उत्तरं मिळाली तर बरं वाटतं. प्रश्न आहे, विचारच नाही करत. वेल इन्फॉर्म, नॉलेजेबल आणि वाईज, हा प्रवास आपण करतो का, आणि आपण एक्सप्रेस होताना या पद्धतीने करतो का, किंवा करावं असं वाटतं का, किंवा यापुढे करावं असं वाटेल का. काही उत्तर प्रश्न आहे, प्रश्न आहे. अजाणतेपणी करतो, गुड, अजाणतेपणी होतं. गुड. मी शिक्षक असल्यामुळे मला विद्यार्थ्यांना सांगायला लागतं की इन्फॉर्मेशन आणि नॉलेज मधला फरक. आणि कधी कधी प्रॉब्लेम सोडवताना फक्त मी सांगतो माझ्या दृष्टीने मला असं वाटतं, हे तुम्हाला योग्य वाटत असेल तर करा. आता हे नेहमीच्या आयुष्यामध्ये आणण्याचा प्रयत्न सुरू झाला. आपण ऐकून घेतो का. सत्यवत कशी या वर्गात शिकवायची, त्या लोणीच्या ट्रिग्नॉमेट्रीमध्ये साईनचा जनरल फॉर्म्युला आहे. मग कॉस्टचे जनरल फॉर्म्युला शिकवायला घेतला, आणि तो जनरल आहे 2n ± θ. तो आमच्या आपडेने त्या साईनला जे लॉजिक वापरतो तो लावून त्यांनी एक फॉर्म्युला मांडला तिथे. चार्ट पडले, म्हणजे आम्ही सगळे चार्ट पडलो. त्यांनी त्याचं नाव हे ठेवलं, त्याच्याशी सर आयझॅक आपडे ठेवले. पण मला त्या सरांची अजून आठवण, त्यांना हे परसेप्टिव्हिटी त्या माणूस करतोय. त्यांनी विचाराला चालना दिली आहे, पण त्या विचारातनं जे येतं आहे ते ऐकून घेण्याचं औदार्य आणि त्याची दाद देण्याचं, कौतुक करण्याचं हे आहे. हे एक भाग आहे. आता हे पुढं जो आनंददायी आणि फ्रुटफुल वाढत आहे तो करत असताना आपल्याला यू आर देअर, वी आर देअर. आणि पण त्यांनी लोकांनी म्हणू देत ना की तुमचा अनुभव सांगा, तुम्ही यू आर वाईज, तुम्ही विचारही केले आणि हे केलेले. ठीक आहे, आग्रह नाही, हे करा किंवा हे करू नका, हे काय असेल विचारायला सांग, केपेबल आहे तो किंवा काय. तथापि मी माझी ही प्रोसेस सोडणार. देर इज ऑलवेज कन्व्हिक्शन, देर इज करेज ऑफ कन्व्हिक्शन. करेज ऑफ कन्व्हिक्शन कुठे मांडायचं आहे, डिस्कशन
शेवटचा प्रश्न, अजून ह्याचं उत्तर आहे का काय कुठे या प्रोसेसमध्ये किंवा काय करणे? सर इथे जे जे लोक बोलले जे काय लाईव्ह स्टोरीज होते हे सगळं दिसतच होते. एक्झॅक्टली, दे आर वाईज पीपल टॉकिंग. एक्झॅक्टली. म्हणजे आता ते परत एकदा ह्याची थेअरी आहे, मास्लोज हायरार्किकल थेअरी, फिजिकल नीड्स पासून सेल्फ ऍक्च्युअलायझेशन पर्यंत सगळ्यांना माहिती असतं, मी मांडत नाही, कारण इट इज पार्ट ऑफ इन्फॉर्मेशन. बरोबर आहे. पण प्रत्येक स्टेजमध्ये त्यांनी लाईफ मध्ये जे जे चेंजेस केले सरांनी केले, सचिन गाडगे काहीतरी विचार करून पुढचं मांडतच होतं. शिरूटली पूर्णपणे मान्य आहे मला, अगदी काळजीपूर्वक ऐकत होतो या सगळ्याचे हे, आणि हे त्यांनी केलेलं आहे. आणि म्हणून मी हा मास्लोज थेअरीचा हे काढला की गोईंग फ्रॉम फिजिकल नीड्स टू सेल्फ ऍक्च्युअलायझेशन. एक ना हरमन हेसेचं फार सुंदर वाक्य आहे. तो असं म्हणतो की नॉलेज कॅन बी इम्पार्टेड, विस्डम हॅज टू बी अर्न्ड. त्यामुळे ती प्रत्येकाच्या अनुभव कॉन्शियसली घ्यावे लागतात. आता याची माझी भेट कुठे झाली, बऱ्याच वर्षांनी कुठे झाली, देणे समाजाची ज्या प्रदर्शनामध्ये झाली, कित्येक दशकानंतर याची माझी भेट तिथे झाली. आणि म्हणजे हे जुळलं की नाही नाही, दिस इज समथिंग याला करावंसं वाटतं हे क्रिएटिव्ह. त्या प्रश्नाला अनुभवाचं उत्तर म्हणून देतो. शेवटचा प्रश्न, शेवटचा एक प्रश्न, हा काळ असा आहे की यावेळी आपण विचार करू शकतो. गेले द्यायचे राहू न देणे नक्षत्रांचे, कविता आहे हार्दिक बरोबरची. असं आपल्याला काय वाटतंय किंवा या काळामध्ये आपण हे करतोय, हे केलेले लोकांनी. आता नितीनच्या ह्याच्यात जातो, मी जे उदाहरण सांगितलं आणि या लोकांनी हे केलेले, कॉन्शियसली केलेले. गेले द्यायचे राहू न हे देणे नक्षत्रांचं. ते काय काय आहे देणे नक्षत्रांचं? परत एकदा बरोबर इनिशियली सांगायचे आहे, एज्युकेशन इज फॉर मॅनिफेस्टेशन ऑफ परफेक्शन ऑलरेडी मॅन अँड रिलिजन इज मॅनिफेस्टेशन ऑफ डिव्हिनिटी ऑलरेडी. ही मॅनिफेस्टेशन करण्याची अर्ज, तेही देणं, ते व्यक्तिगत आहे, काही सामाजिक क्षमता आहे, काही गोष्टीचं आहे. गेले द्यायचं राहू नये हे देणे नक्षत्रांचं, हे लक्षात ठेवून मी ते नक्षत्रांचं देणं देण्याचं मी काय करतोय का हे विचारायचा हा वयोगट आहे का, किंवा ही आपली स्थिती आली आहे आणि आपण करतो. माझा शेवटचा प्रश्न. धन्यवाद. छान. विनोद, आपल्याला खरं म्हणजे ह्या सगळ्या मांडणीतून असं म्हणता येईल का की मग वानप्रस्थ असं वेगळं काही काढण्याचा, म्हणजे आत्ताच जे काय आपण बोलतो आहोत, तर संपूर्ण आयुष्यातच आपण ह्याच पद्धतीने असणं आणि आयुष्य भरभरून जगणं, असाच खरं म्हणजे आपल्या या सगळ्या मांडणीचा हे दिसतो. तो हेतू आहेच. गोष्ट अशी की म्हणजे जेव्हा त्यांनी काही कर्तव्य पूर्ण केलेली आहे तेव्हा जाण्यासाठीचा एक मार्ग म्हणून ठेवला, कंपल्शन नाही, अजिबातच नाही. किंबहुना त्याची प्रवृत्तीच अशी आहे की गृहस्थाश्रमातच त्यांनी जास्तीत जास्त राहिलं पाहिजे आणि तो सर्वश्रेष्ठ आश्रम आहे. गृहस्थाश्रमावरती संपूर्ण समाज बरोबर आहे तुमचं. मी आपल्या शेतकरी संघटनेचा माणूस, किसान गोत्र आंदोलनाचा माणूस. सर्जकाचं स्वातंत्र्य ही अंतिम गोष्ट आहे. आणि सर्जकामध्ये आज प्रायमरी सर्जक शेतकरी आणि स्त्री सर्जक यांचं स्वातंत्र्य हे श्रेष्ठच आहे. आणि हे जर कुठलीही तुमची वर्णाश्रम व्यवस्था जर याच्या आड येणार असेल तर ॲज अ कन्व्हिक्शन अँड करेज त्याच्यावर तुटून पडू. कारण आपला धर्म असा आहे, आपली सुभाषिता असं आहे, दोन्ही बाजूची सुभाषिता मी पाठ म्हणून दाखवतो. थांबत नाही.